रात्रीची जी दारू होती ती दुपारी कधी आली आणि दुपारची दारू कधी सकाळी आली मला समजलं नाही. तर एका दिवशी देशीच्या 11 क्वार्टर पिल्या होत्या मी. एक काळ असा होता की मी लोकाला 200-100 रुपये टिप द्यायचो दारू पिल्याच्या नंतर. पण ज्यावेळेस माझ्याकडं खरीच वाईट वेळ आली तर त्यावेळेस काय नाही मी लोकाला भीक मागून सुद्धा दारू. सामाजिक दृष्टिकोनामध्ये काय नाही दारुड्याला समजून घेणारं कोणीच नाही. मग आमच्यासारख्या दारुड्याला एकच पर्याय उरते, दारू आणि मी. पण अल्कोहोलिक अनोनिमस एक संस्था आहे जी 186 ते 87 कंट्रीमध्ये काम करते अल्कोहोलिक अनोनिमस म्हणून. आज आपल्या पुण्यामध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, नांदेडमध्ये असेल, बरेच ठिकाणी त्याच्या मीटिंग्स होतात. आता जवळपास माझ्याकडे 1.5 कोटी रुपयाचे 2 घरं आहेत. अच्छा. 1.5 कोटी रुपयाचे 2 घरं आहेत, शेती आहे, त्याच्यानंतर प्लॉट्स आहेत. म्हणजे आज माझ्याकडे सर्व वैभव आहे. तुम्हाला काय वाटतं की इंटरकास्ट मॅरेज आपला समाज इतका प्रगत होऊन देखील आणखीन का समजून घेऊ शकत नाहीये? समाज काय करते माहिती आहे का, त्याच्या चांगल्या गोष्टी नाहीत बघत. फक्त त्याला काय म्हणतात, सरळ सरळ खेडेगावामध्ये म्हणतात की बाबा त्यानं कोणत्या तरी समाजाची बाई ठेवून. मग आत्महत्याला प्रवृत्त कोण करायला? समाज करायला. ज्यावेळेस मी माझी फर्म टाकत होतो तर त्यावेळेस का नाही माझ्यासोबत फक्त मी आणि माझी पत्नी होतो, दुसरं कोणी नव्हतं. घरचे वगैरे नाही आले? नाही, कोणीच नाही. जर या ठिकाणी जर समजा मी अरेंज मॅरेज जर केलं असतं तर माझ्या अवतीभोवती 2-4 लोक राहिले असतात. पण मी इंटरकास्ट केल्यामुळे माझ्या आजूबाजूला कोणीच नव्हतं. एका हॉस्पिटलमध्ये मुलगी ॲडमिट होती, एका हॉस्पिटलमध्ये आई ॲडमिट होती. म्हणजे जर बाळाला दूध जर पाजवायचं असेल तर तिकडं मला तिला एकट्याला दूध पाजावं लागत होतं. म्हणजे एवढी भयानक परिस्थिती. त्यावेळेस पण साथ देणारे फार कमी लोक होते माझ्यासोबत. आजपर्यंत सगळ्यात मोठं टेंडर कोणतं आहे तुम्ही घेतलेलं? 13 CRचं माझं सर्वात मोठं टेंडर आहे, जे की सिव्हिल हॉस्पिटलचं टेंडर आहे. तिथं खूप मोठा कास्टिझम झाला. जे काय मोठ्या जाती जे येतात, जे मारवाडी, ब्राह्मण, कोमटी, सिंधी याचंच पूर्णपणे अस्तित्व आहे त्या गोष्टीमध्ये. तर या कॅटेगरीने त्याने अक्षरशः मला सळो की पळो करून सोडलं होतं. ज्या वरच्या ज्या जाती येतात ह्या जातीला कधीच वाटत नाही की मराठी माणूस या बिझनेसमध्ये यावं, बिझनेसमध्ये येऊन त्यांना डेव्हलप व्हावं. माझ्या मुलीला त्रास झालेला आहे, माझ्या पत्नीला त्रास जे झालेला आहे ते खूप वाईट परिस्थिती होती. मी ज्यावेळेस एकटा तिथं उभं होतो तर माझ्या बाजूला कोणी उभं नव्हतं. मी त्या परिस्थितीमध्ये काय कंडिशनमध्ये हँडल केली परिस्थिती ते माझं मला माहिती आहे. नमस्कार, जीवन सफर विथ जीवन आगावच्या नव्या कोऱ्या भागामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आपल्या पॉडकास्ट सिरीजचं नाव आहे जीवन सफर. आपला पॉडकास्ट सिरीज सुरू करण्यामागचा उद्देशच हा होता की वेगवेगळ्या व्यक्तींचे जीवन सफर जे आहे, त्यांचा जो जीवन सफर आहे तो जाणून घ्यायचा. बरं, जीवन सफर जाणून घेण्यामागचा नेमका आपला उद्देश काय आहे? म्हणजे त्या व्यक्तीच्या जीवन सफरमधून आपल्याला काही मोटिवेशन मिळतं का? म्हणजे मोटिवेशन घेऊन डायरेक्ट समाजात क्रांती वगैरे करायची अशी अपेक्षा नाहीच. पण त्या व्यक्तीच्या जीवन सफरमधून एकाने जरी प्रेरणा घेतली आणि एका जरी समजा तरुणाचं तिथे म्हणजे थोडाफार जरी पॉझिटिव्ह बदल त्याच्या जीवनामध्ये झाला तर आपल्या पॉडकास्टचा उद्देश जो आहे तो सफल झाला असं म्हणायला हरकत नाही. तर आज आपल्यासोबत इथे आपण एक असा माणूस आणलेला आहे की ज्या माणसाचं म्हणजे वार्षिक टर्नओव्हर हे 20-30 कोटीच्या वर आहे. ज्या माणसाने वैयक्तिक 10-15 कोटींची संपत्ती जमवलेली आहे, कमवलेली आहे असं आपण म्हणू शकतो. बरं, आता तुम्ही म्हणत असाल का 10-15 कोटीची संपत्ती कमवली म्हणजे लहानपणापासूनच कामाला लागला काय, किंवा त्याचं बॅकग्राऊंड तसं होतं काय? तर तसं नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगतो का बा, एक काळ असा होता का ते माणूस दारू पिऊन म्हणजे दारूच्या एवढ्या आहारी गेला होता ते माणूस का ते दारू पिऊन अक्षरशः कुठेही पड, म्हणजे बस स्टँडवरच झोप, रेल्वे स्टेशनवर झोप. अरे भिकाऱ्यांसोबत त्या माणसानं दिवस काढलेले तर भिकाऱ्यांसोबत काहून? तर म्हणजे भिकाऱ्यांसोबत भीक मागून मग जे काही 5-10 रुपये मिळतील त्याच्यामधून मग देशी दारू प्यायची असं माणूस. आणि आता जर समजा तुम्ही त्यांची कंडिशन बघसाल तर डायरेक्ट म्हणजे करोडपती झालेला आहे. आणि मग ही सगळी संपत्ती जी आहे ती त्याने 3-4 वर्षातच कमवलेली आहे. मग असं काय केलं त्या माणसानं का बा डायरेक्ट इथून उठून डायरेक्ट म्हणजे शून्यातून झिरोचे हिरो आपण असं म्हणू शकतो. म्हणजे माझा मित्र आहे सुदीप गुठे, त्यांचे ते भाऊ लागतात. सुदीपकडून मी त्यांची स्टोरी ऐकली. मी म्हटलं भाई यांना आपल्या पॉडकास्टवर बोलवलं पाहिजे, कारण या माणसाच्या स्टोरीमधून खरंच काहीतरी घेण्यासारखं आहे. म्हणजे
आपल्याला जे काही डिप्रेशन येते, निगेटिव्हिटी येते, ह्या माणसाच्या लाईफकडे बघून ॲटलिस्ट मला असं वाटतं की काही लोकांना तरी निगेटिव्हिटीमधून पॉझिटिव्हिटीकडे जायचं कसं ते समजेल. तर आज आपल्यासोबत उपस्थित आहेत प्रवीण गुठे, गव्हर्मेंट मेडिकल इन्स्ट्रुमेंटचे ते कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. त्यांचा जो काही जीवन सफर आहे तो जाणून घेणार आहोत. दादा, तुझं स्वागत आहे. धन्यवाद दादा. शेवटची दारू कधी पिली होती? शेवटची दारू 2018ला पिली होती. 2018ला. 2018ला. बरं, आयुष्यामध्ये तू सगळ्यात महागडी दारू कोणती आहेस पिलेली? सर्वात महागडी दारू मी पिली होती, अमेरिकन दारू पिली होती. जवळपास ती 25,000 रुपयाची एक क्वार्टर होती. 25,000 रुपयाची क्वार्टर होती. अरे बाप. आणि त्या क्वार्टरची जी मजा जी होती, एकदम स्वर्गसुख होतं त्या क्वार्टरचं. म्हणजे ती दारू पिल्याच्या नंतर आपण म्हणतो ना, आपले टेन्शन, प्रेशर, ज्या काय गोष्टी येतात ह्या पूर्णपणे नॉर्मली सर्व विसरून एकदम आनंदाच्या लहरीमध्ये वाहणारी अशी दारू होती ती. पण ती दारू ज्या दारूने जी मजा दिलेली आहे ती आजही विसरू शकत नाही. पण मी आज पिऊ शकत नाही ती दारू. कारण तू कम्प्लिटली आता या दारूच्या व्यसनापासून पूर्ण. हे तर आपण जाणून घेणारच आहोत. त्याच्या आधी तुम्हाला सांग, तुझा जन्म कुठला? माझा जन्म आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये, कळमनुरी तालुका आहे. कळमनुरी तालुक्यामध्ये सालेगाव म्हणून गाव आहे. अच्छा. खेडेगावातला तिथला माझा जन्म आहे. आणि आई वडील आणि होल फॅमिली वगैरे ठीकठाक एज्युकेशन वगैरे सर्व गोष्टी होते त्याच्यामध्ये, सर्व गोष्टी वगैरे झालेल्या आहेत माझ्या. तर गावामध्ये शेती वगैरे काय? शेती वगैरे जर आत्ताची वेगळी बघितली, पहिली जर शेती जर बघितली तर जवळपास पहिली शेती 3.5 एकर जवळपास शेती आहे. अच्छा. ओके. आणि म्हणजे तुमच्या वडिलांना किती भाऊ? माझ्या वडिलाला 2 भाऊ आहेत. एक तुमची वेगळी करून मग 3.5 एकर येते. 3.5 एकर. त्यांना 3.5 एकर आणि आम्हाला 3.5 एकर असं पूर्ण. तुमचं शिक्षण वगैरे? माझं एज्युकेशन सुरुवातीला लहानपणचं एज्युकेशन गावामध्येच झालं. त्याच्यानंतर कॉलेजचं एज्युकेशन हे हिंगोलीला झालेलं आहे. अच्छा. आणि हायर एज्युकेशन हे यवतमाळमध्ये झालं. यवतमाळ डॉक्टर बाबासाहेब नंदुरकर इंजिनिअरिंग कॉलेजला माझं बायोमेडिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे. तिथं मी बायोमेडिकल इंजिनिअरिंग केलेली आहे. अच्छा. बायोमेडिकल इंजिनिअरिंग म्हणजे नॉर्मली आपण बघतो की मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कम्प्युटर अशा ब्रांच घेतात. बायोमेडिकल इंजिनिअरिंग घेण्यामागचा काय उद्देश आहे तुझा? बायोमेडिकल इंजिनिअरिंग घेण्याच्या पाठीमागचा उद्देश असा होता की मला एकतर वास्तविक सांगायची गोष्ट झाली तर मला कॉलेजमध्ये मार्क्स कमी होते. 12वीला 56% मार्क होते. आणि मी जेव्हा कॅपराऊंड करत होतो तर मला सिव्हिल इंजिनिअरिंग भेटली नाही, मेकॅनिकल इंजिनिअरिंग भेटली नाही किंवा कोणत्याच ब्रँच भेटल्या नाहीत मला. मग लास्टला पर्याय काय होतो, बायोमेडिकल इंजिनिअरिंग हा कन्सेप्टच कोणाला माहिती नव्हता. मग त्यावेळेस जे ओपन राऊंड जो असतो, मग ओपन राऊंडला सर्वात लास्टलं जे मार्कवाले जे येतं आमच्यासारखे, ज्याला कमी मार्क वगैरे पडलेले येतं, ती ब्रँच घ्यायची म्हणून मी बायोमेडिकल इंजिनिअरिंग घेतली. त्याच्या संदर्भातलं पहिलं काही नॉलेज नव्हतं की बायोमेडिकल इंजिनिअरिंग घेतल्याच्या नंतर काय असते काय नाही, हे काही नाही. माझं फक्त एवढंच उद्देश होतं की मी कोणत्या तरी कॉलेजला लागलो पाहिजे. आणि लास्ट राऊंडला कमी मार्क असल्यामुळं जी ब्रँचचे जो कोटा आहे एकदम कमी मार्कावरच्या ज्या ब्रँच होत्या त्या ब्रँचपैकी ही बायोमेडिकल ब्रँच होती. बायोमेडिकल ब्रँच ही महाराष्ट्रामध्ये 7च ठिकाणी आहे, पण ती कोणाला माहिती नव्हती त्यावेळेस. त्याच्यामुळं लो मार्कवर त्यावेळेस ती ब्रँच ओपन झाली होती आणि त्यावेळेस मला ती ब्रँच भेटली. सध्या आता तू जो समजा व्यवसाय करतोय तर तो बायोमेडिकल इंजिनिअरिंगशी रिलेटेडच आहे? हो. आता जो सध्याचा माझा जो मेडिकल इन्स्ट्रुमेंट्स, इक्विपमेंट्स आणि सर्जिकलचा जो माझा बिझनेस आहे हा पूर्णपणे बायोमेडिकलच्या रिलेटेडच आहे. बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये जे हॉस्पिटलमध्ये ज्या कोणती इन्स्ट्रुमेंट्स लागतात, तर मॉड्युलर ओटी असेल, मॉड्युलर वार्ड असेल किंवा एक्सरे असेल, सिटी स्कॅन असेल, MRI मशीन असेल, या संदर्भामधलीच ती ब्रँच आहे. आणि त्या बेसवरच मी माझा बिझनेस पूर्णपणे टोटल उभा केलेला आहे. आपण बघतो की मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून सुद्धा नंतर मग मुलं दुसऱ्याच फील्डमध्ये असतात जात, कुणी हॉटेलच टाकतं. आता माझं वैयक्तिकच उदाहरण घ्यायचं झालं तर मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, पण माझ्या लाईफमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा कुठंच संबंध आला नाही. म्हणजे माझी गाडी स्वतःची जरी खराब झाली तरी मी गॅरेजवाल्याकडे असतो. पण तू व्यवस्थित म्हणजे इंजिनिअरिंगचा फील्डचा जो आहे तो फायदा करून घेतलेला आहेस. आता जी खरी स्टोरी आहे, म्हणजे दारूची जी स्टोरी मी ऐकलेली आहे ती खतरनाक आहे विषय. मला सांग, आयुष्यातली पहिली दारू कोणत्या वर्षी कितवीला असताना पिली होतीस तू? मी माझ्या आयुष्यातली पहिली दारू ही 2006-07ला पिली होती. जवळपास 11वीला असतेवेळेस मी दारू पिली होती. आणि ती दारू होती नंबर 1.
अच्छा. हां, ते दारू नंबर 1 होती. आणि एक पप्पू शेठ म्हणून जे आमच्या बाजूला राहत होते, तर त्यांनी मला दिली होती ती दारू. आणि ती दारू पिल्याच्या नंतर जे मला एक आनंद होता, तो जो दारू घेतल्याच्या नंतर, ती मजा वेगळीच होती. मला असं वाटत होतं की मी आता साला यार आपण वेगळ्या जगामध्ये गेलो का काय, म्हणजे एक वेगळा आनंद वाटत होता, एक मजा वाटत होती. झिंग दिली होती त्यावेळेस त्या फर्स्ट दारूनं. आणि त्याच्यानंतर जे सफर जे चालू झाला दारूचा, तो हळूहळू हळूहळू वाढत वाढत गेला. म्हणजे सांगायचं झालं तर मी माझ्या पहिल्या दारू आणि लास्टच्या दारूमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पहिली जी दारू पिली होती ती आनंदासाठी पिली होती, लास्टची जी दारू पिली ती मरणासाठी पिली होती. तर या दोघांमधलं अंतर खूप मोठं आहे. जर ते सांगायचं जर झालं तर मी ज्यावेळेस सुरुवातीला ज्यावेळेस दारू पिली होती, तर मला असं वाटत होतं की या दारूमुळं माझं टेन्शन, प्रेशर, सर्व गोष्टी वगैरे निघून जातील. पण तसं काही माझ्यासोबत झालं नाही. तसं ते दारूचं प्रमाण हळूहळू 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 वाढत गेलं. आणि कॉलेज संपलं. कॉलेजच्या नंतर मग हायर एज्युकेशनला गेलो मी. मग हायर एज्युकेशनला मग मी पॉलिटिकल थोडा कनेक्ट होतो. तिथे एका संस्थेसोबत मी कनेक्ट होतो, पॉलिटिकल एका पक्षासोबत कनेक्टेड होतो. मग तिथं जे प्रॉपर यवतमाळचे काही पॉलिटिकल लोक किंवा इतर काही लोक, त्यांच्यासोबत माझा संपर्क यायला लागला. मग तिथं मला दारूचं आणखी जास्त प्रमाणामध्ये दारू पिण्याची सवय लागून गेली. माझा असा कॉलेजच्या दिवसामध्ये असा कोणता दिवस नसेल गेला की मी त्या दिवशी दारू नाही पिली. पण एक लिमिटेड दारू पित होतो. म्हणजे मला त्यावेळेस असं वाटत होतं की मी सर्वात जास्त दारू पचवू शकतो. अच्छा. म्हणजे माझ्यासोबतचे जे दुसरे मित्र कंपनी राहायचे किंवा दुसरे पॉलिटिकल लोक राहायचे किंवा कोणते जे काही लोक राहायचे, तर कधी कोणी आउट होऊन जायचं. पण मात्र माझा स्टॅमिना एवढा खतरनाक करून ठेवला होता की मला दारूनं काही होत नाही आणि मला दारूनं कधी आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही, अशी माझी मेंटॅलिटी मी तयार करून ठेवली होती. तरी त्यावेळेस एक अख्खा बंपर होताच का मारत? सहज अख्खा बंपर, एक पूर्णपणे टोटल. जर समजा कधी कधी आम्ही पार्टी कॉलेजला आम्ही बसलो समजा, तर आम्ही मला आठवते कॉलेजची पार्टी होळीच्या दिवसामध्ये, होळीच्या याच्यात आम्ही पार्टी केलो. जवळपास 36 प्रकारच्या दारू एका ठिकाणी आम्ही टाकून, पूर्ण मित्र कंपनी आमची एका शेतामध्ये, त्याच्यामध्ये बरेच सारे लोक होते. तर तिथं आम्ही बसलो होतो आणि तिथं ठरवलं होतं जे लास्टपर्यंत राहील, जो जिंकणार तो किंग समजा, तो किंग त्याच्यातला. तर आम्ही जवळपास 11 वाजल्यापासून सकाळच्या दारू चालू केली होती, तर रात्री 12-1 वाजेपर्यंत आम्ही दारू पिली होती. आणि लास्टच्या एंडपर्यंत मी टिकून राहिलो. जवळपास मी 1.5 ते 1.25-2 बंपर जवळपास त्या दिवशी पिलो होतो. आणि सर्वाला व्यवस्थित घरी सोडलं. म्हणजे आजूबाजूचे माझे मित्र वगैरे होते, जे ढ्या झाले होते, कोणी पडले होते, कोणी काय झाले होतं, तर व्यवस्थित सर्वाला घरी सोडलं होतं. पण त्या दिवशी मला वाटलं की मी दारूसाठी जन्मलो. म्हणजे माझी मानसिकता काय झाली होती, प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन फक्त दारू. आणि ते दारू मी जगत होतो. मला दारूचं जे ऑब्सेशन नव्हतं त्यावेळेस, पण माझं मी दारू जगत होतो. मला असं वाटत होतं की साला दारू आपल्याला आनंद देते आणि या दारूमध्ये आपलं जीवन आहे. बरोबर. हां, आणि ते कंटिन्युअसली मी तशाच पद्धतीनं वर्कआउट करत होतो दारूसोबत. दारू वाईट आहे हे कधी लक्षात आलं? वाईट 2013ला समथिंग, 2013ला माझं इंटरकास्ट मॅरिड झालं. अच्छा. हां, माझी मिसेस वेगळ्या कॅटेगरीचं, मी वेगळ्या कॅटेगरीचं. आणि त्यावेळेस जस्ट मी पासआउट झालो आणि कामाला लागलो होतो. तेव्हा मला प्रोफेशनल लाईफमध्ये काय नाही असं वाटत होतं की दारू मला थोडी थोडी जास्त होते. कॉलेज लाईफमध्ये काय होतं, मित्र कंपनी राहायचं, बॅचलर होतो मी, काही असं टेन्शन नव्हतं कोणत्या गोष्टीचं. पण ज्यावेळेस का नाही मी कॉलेज संपवलं आणि प्रोफेशनल लाईफमध्ये जीवन जगायला सुरुवात केली, त्यावेळेस मला वाटायला लागलं की मला दारूचं हळूहळू हळूहळू परेशानी येते किंवा त्याच्यामुळे मला त्रास होत आहे. पण त्यावेळेस पण मला असं काही जाणवलं नाही की चला बाबा. पण सर्वात टर्निंग पॉईंट जो आला तो माझ्या इंटरकास्ट मॅरिडचा. मी ज्यावेळेस का नाही मॅरिड केलं होतं, तर दोन्ही पण फॅमिलीला ॲक्सेप्ट नव्हतं. ना माझ्या सासरच्याला ॲक्सेप्ट होतं, ना माझ्या फॅमिलीला ॲक्सेप्ट होतं. तर त्याच्यामध्ये मग वादविवाद होत होते. आणि त्या वादविवादाच्या कारणामुळं माझी दारू हळूहळू वाढायला लागली. आणि मी फील्ड वर्कला राहत होतो, सेल सर्व्हिसच्या ह्याच्यामध्ये राहत होतो. त्यावेळेस मला असं मित्र कंपनी म्हणा किंवा बाहेर राहिल्यामुळं त्याचं प्रमाण आणखी हळूहळू वाढत गेलं. जी माझी दारू होती, जी सकाळची दारू म्हणजे रात्रीची जी दारू होती ती दुपारी कधी आली आणि दुपारची दारू कधी सकाळी आली हे मला समजलं नाही.
दारूमुळे मग कधी घरच्यांसोबत भांडण वगैरे आहेत का? नाही नाही, झालेले? भरपूर वेळेस. म्हणजे तुम्हाला लिटरली सांगा, दारूचं माझ्या लाईफमध्ये खूप मोठं नुकसान करून गेली माझ्या लाईफमध्ये. जे की माझ्या मिसेसला मी बरेच वेळेस दारूमुळं मारझोड करण्यात आली, किंवा माझ्या आईवडिलाला मी रॉंग शब्द बोललो, भावाला बोललो, आईला बोललो, मित्राला बोललो, समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी बरेच लोकांना बोललो. आणि त्याचा परिणाम हळूहळू जाणवायला लागला होता मला, की बाबा दारू मला खूप जास्त प्रमाणामध्ये आता होते आणि माझ्या लिमिटच्या बाहेर गेलेली आहे. हे समजेपर्यंत मी त्या दारूला ॲडिक्ट झालो होतो. म्हणजे मला हे दारूचं जे व्यसन जे होतं ना, तर हे समजेपर्यंत मी पूर्णपणे ॲडिक्ट होऊन गेलो होतो. एक किस्सा तर मी ऐकलेला आहे की भिकाऱ्यांसोबत सुद्धा तू हो. राहिलेला आहेस. तो हो. काय नेमका किस्सा? तो किस्सा असा होता की पूर्णपणे टोटल मी संपून गेलो होतो. म्हणजे माझी फॅमिली मला सोडून गेली होती. बायको म्हणजे? माझी बायको जी होती, माझी बायको मला सोडून गेली होती. घरामध्ये माझे वादविवाद झाले होते. ती दारू कधी कधी वाढत गेली मला समजलं नाही. पण ज्यावेळेस मला असं वाटलं की आता मला दारू पाहिजेच, मग त्यावेळेस पर्याय काय? माझा जॉब गेला होता, फॅमिली गेली होती, म्हणजे माझी बायको गेली होती निघून. त्याच्यानंतर माझी जी फॅमिली होती, माझी फॅमिली मला ॲक्सेप्ट करायला तयार नव्हती, कारण की दारूमुळं मी त्यांना खूप त्रास दिला होता, मिसेसला पण त्रास दिला होता. मग माझ्याकडे पर्याय काय होता? मला तर दारू प्यायची. मी एक काळ असा होता की मी लोकाला 200-100 रुपये टिप द्यायचो दारू पिल्याच्या नंतर. पण ज्यावेळेस माझ्याकडं खरीच वाईट वेळ आली, तर त्यावेळेस काय नाही, मी लोकाला भीक मागूनसुद्धा दारू पिली. आणि भिकाऱ्याचा असा होता विषय, रेल्वे स्टेशनच्या बाजूला देशी दारूचा अड्डा होता आणि तिथं मी एका दिवशी दारू पिऊन पडलो आणि तिथं आजूबाजूला भिकारी होते. मग ते भिकारी काय म्हणले की बाबा तू आमच्यासोबत चल आणि आपण असं असं करू. मग मी त्यांना आयडिया दिली कशाची? की पैसे कसे कमवायचे. अच्छा. मग कोणत्या प्लॅटफॉर्मवर कोण उभं राहायचं, कसं भीक मागायचं. मला वाटत होतं मी हायर एज्युकेटेड आहे, मग बरोबर प्लॅनिंग मी केली. जे काही 10-15 जी माझी टोळी होती, तर ती टोळी पूर्णपणे मी तयार केली आणि त्याच्यासोबत दररोज राहू लागलो, तिथं झोपू लागलो, त्याचंच उष्ट खाऊ लागलो होतो, त्याच याच्यामध्ये राहू लागलो होतो. म्हणजे एवढ्या खालच्या स्तराला गेलो होतो की मला समजत नव्हतं की नेमकं मी माझ्या लाईफमध्ये करत काय. कारण की मला गमवण्यासाठी काहीच नव्हतं, एवढी वाईट अवस्था होती. म्हणजे दारूच्या त्या वाईट झोनमध्ये मी जवळपास 3 वेळेस सुसाईड अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. एक वेळेस तर मी गावाकडे गेलो, दारू पिऊन, फुल दारू पिऊन गेलो आणि उंदराचं औषध घेतलं. तर त्यावेळेस वाचण्याचे चान्सेस फार कमी होते, तरी पण त्या पण फेजमधून वाचलो मी. त्याच्यानंतर असं ठरवलं की बाबा आता दारू पिऊन आपल्याला मरून जायचं. तर एका दिवशी देशीच्या 11 क्वार्टर पिल्या होत्या एका दिवसामध्ये. आणि त्याच्यामधून पण मी त्या पण फेजमधून मी वाचलो. आणि एक वेळेस सुसाईड अटेम्प्ट केला होता मी पंख्याला लटकण्याचा, पण ते पण माझ्याकडनं फेल झाला, तिथं पण वाचलो मी. तर दारूमुळं एवढं नुकसान झालं, अक्षरशः फॅमिली माझी डिस्टर्ब झाली, बऱ्याच गोष्टी माझ्या डिस्टर्ब झाल्या. मी माझ्या वडिलाचं जे पॉलिटिकल जे नाव होतं मी पूर्णपणे बरबाद करून टाकलं. त्याच्यानंतर काय नाही, जी माझी मिसेस होती त्या मिसेसला मी आता जी माझी मिसेस सोबतच आहे, तर मिसेसला माझ्या खूप त्रास दिला. तिचं नाव स्वाती आहे आणि तिला लिटरली बरेच वेळेस छळ म्हणा किंवा मारणे किंवा दारूच्या नशेमध्ये बऱ्याच गोष्टी केल्या. तर ह्या जेव्हा गोष्टी माझ्या निदर्शनास येत होत्या, तेव्हाच मला असं वाटत होतं साला यार आपलं दारूनं संपून गेलो. कारण की माझ्याकडे करण्यासाठी काहीच नव्हतं उरलं. समाजामध्ये एवढ्या पद्धतीचं हे झालं होतं की मी इंटरकास्ट मॅरिड केल्यामुळं का नाही ॲक्सेप्टेशन कोणालाच नव्हतं. आणि त्या डिप्रेशनमध्ये का नाही मी हळूहळू त्या दारूच्या ओघामध्ये वाहत गेलो आणि कधी संपलो याचं मला समजलं, भानच नाही राहिलं. मी रेल्वे स्टेशनला जवळपास 10 दिवस भीक मागून जगलो, तिथं खाल्लो. आणि जे काही समजा जे पैसे येत होते त्याच्याकडनं जे पैसे येत होते त्याची फक्त दारू आणि दारूच प्यायचो. रेल्वे स्टेशनला 10 दिवस राहिलो. त्याच्यानंतर बसस्टँडला तर माझं माहेरघरच झालं होतं. समजा घरी काय भांडणं झाले की बसस्टँडच्या तिथे यायचं, कोणाला तरी पैसे मागायचे, भीक मागल्यासारखं भीक मागायचं पूर्णपणे टोटल. लिटरली तुम्हाला सांगतो मी पोलीसवाल्याला पण सोडलं नाही. एक पोलीसवाले होते, त्याला मी सांगितलं घरामध्ये माझा असा इश्यू झाला, या गोष्टी झाल्या, त्या गोष्टी झाल्या आणि साहेब मला एक 200 रुपयाची हेल्प करता का. पोलीसवाले चांगले होते ते.
आजही मला ते विलास चव्हाण म्हणून त्यांचं नाव आहे, आजही आठवते ते. तर त्यांनी मला 200 रुपये दिले होते आणि मी लिटरली दारू पिऊन बसस्टँडला झोपी गेलो होतो. घरदार असताना पण मी बसस्टँडला झोपत होतो. म्हणजे त्या नशेमध्ये मला काही समजतच नव्हतं. मी काय करत आहे, कोणत्या गोष्टी करत आहे. एक किस्सा तर असा मला आठवते की मी माझ्या आईला जे मातीसाठी घेऊन जातात, माझे एक आमचे पाहुणे एक्सपायर झाले होते आणि मी गावाकडे होतो. मला आईने एक 150 रुपये दिले की बाबा तू बाईकवर चल, घरी कोणीच नाही. तर मी आईला घेऊन गेलो तिकडं. चिमेगाव म्हणून एक गाव होतं, तिकडे त्या गावाला गेलो मी, औंढ्याच्या पलीकडे ते. तिकडून जाता जाताच मी आईला काय म्हणलं, बाबा गाडीची हवा वगैरे काहीतरी थोडी कमी झाली. तिथून आईला थोडंसं साईडला हे करून गेलं. तिथं मी एक क्वार्टर पिली देशीची आणि नंतर मी आईला तिथं जिथं माती होती तिथं नेऊन सोडलं आणि तिथून मी बाहेर आलो, मेन हायवेला आलो तिथं. आणि एवढी दारू पिली त्या धाब्यावर. माझ्याकडे का नाही एक साधा मोबाईल होता. तो मोबाईल पण मी सुद्धा त्या दारूच्या नशेमध्ये विकून टाकला. जे 1200 रुपयाचा जो मोबाईल होता ते मी 600 रुपयाला विकला आणि त्याच्यामध्ये 200 रुपये त्याचे दिले आणि 400 रुपये माझ्याकडे राहिले होते. तर ते 400 रुपये मी तिथून निघलो आणि नांदापूर म्हणून गाव आहे आमच्या तिकडं. तर नांदापूरला गेलो. माझी आई तोपर्यंत बाकीच्या लोकांसोबत निघून गेली होती गावाकडे. नांदापूरला गेलो. नांदापूरला तिथं परत आणखी दारू पिली. तिथं रोड होता, त्या रोडला झोपी गेलो. सकाळचे 4 वाजले होते. मला माहिती नाही नेमकं कुठे आहे, काय नाही ते. तर मी तिथून सकाळी 4 वाजता उठलो, तर परत घरी नाही गेलो. तिथं आमच्या पलीकडे एक बोल्डा म्हणून गाव आहे, बोल्डा स्टेशन. तिथं गेलो. तिथं परत आणखी सकाळी 5-6 वाजता दारू पिली. म्हणजे मी दारूमध्ये काय गोष्टी केल्या नाही तर ते मला खूप वाईट मी गोष्टी माझ्या नशेमध्ये केल्या. आणि नशा एक अशी गोष्ट आहे की माणसाला जिवंत सोडत नाही. म्हणजे मी दररोज काय नाही आईची शपथ घेत होतो, वडिलाची शपथ घेत होतो, बायकोची शपथ घेत होतो की उद्यापासून दारू पिणार नाही. पण मात्र ते दारूपासून कधीच मला सुटकारा भेटला नाही त्यावेळेस. आणि ह्याचे कारण बरेच सारे गोष्टी आहेत. सामाजिक दृष्टिकोन आहे किंवा बघायला गेलं तर आजूबाजूचं वातावरण आहे, इंटरकास्ट केल्यामुळे येणारं प्रेशर आहे. या सर्व गोष्टीचा माझ्यावर पूर्णपणे इम्पॅक्ट पडला होता आणि त्या दारूमध्ये पूर्णपणे संपून गेलो होतो. मग तुम्ही भिकाऱ्यांसोबत 10 दिवस राहिला होतात. भिकाऱ्यांचे तुम्ही समजा तिथे गुरु होतात हे झालेले. मग भिकाऱ्यांपासून परत फॅमिली लाईफमध्ये कसे काय आलात? भिकाऱ्यासोबत ज्यावेळेस राहिलो होतो ती माझं एकदम लास्टचं टोक होतं ते. आणि त्यावेळेस काय ना मी माझ्या मिसेसला एक फोन केला किंवा मला परत यायचं, मला सांभाळून घे किंवा आपल्याला आता दारूपासून मी दूर राहील किंवा सर्व या गोष्टी वगैरे करेल. मी घरी गेलो आणि घरी गेल्याच्यानंतर मिसेसने मला एक क्वेश्चन केला होता, तुम्हाला दारू प्रिय आहे का मी प्रिय आहे? तुम्ही काय उत्तर दिलं? मी उत्तर देऊ शकलो नाही, कारण की इनडायरेक्टली मला दारूच प्रिय होती त्यावेळेस. कारण की त्या दारूने एवढं मला जखडून टाकलं होतं. म्हणजे त्याचे कारणही तसे होते. मी फॅमिलीमध्ये गेल्याच्यानंतर तिथलं वेगळं प्रेशर राहत होतं, इकडं या फॅमिलीमध्ये गेल्याच्यानंतर त्या फॅमिलीचं वेगळं प्रेशर राहत होतं. सामाजिक दृष्टिकोनामध्ये का नाही दारुड्याला समजून घेणारं कोणीच नाही आहे. मग आमच्यासारख्या दारुड्याला एकच पर्याय उरते, दारू आणि मी. आणि त्या उद्देशानं मी कंटिन्युअसली दारू पित होतो. आणि तो एक माझा टर्निंग पॉईंट आहे. ज्यावेळेस मिसेसनं मला विचारलं की बाबा आता तुम्हाला दारू प्रिय आहे का मी प्रिय आहे, तर त्यावेळेस मला काही त्याचं आन्सर देऊ शकलो नाही. तर ते कुठे एक मनाला एक लागली ती गोष्ट मला. मग मिसेसचं काय होती रिॲक्शन की तुम्ही तर आता उत्तर नाही दिलं, मग तरीसुद्धा त्यांनी तुम्हाला समजून घेतलं का? त्यावेळेस समजून घेतलं, कारण की मी ज्या कंडिशनमधून आलो होतो तिथून. तर मिसेसला हे माहिती नाही, आता पहिल्या वेळेसच माहिती होईल किंवा मी भिकाऱ्यासोबत अशा पद्धतीनं या गोष्टी केलेल्या आहेत किंवा बस स्टँडला हे केलेलं आहे. ज्या काय गोष्टी माझ्या लाईफमध्ये ज्या घडलेल्या आहेत हे मिसेसला आज पहिल्याच वेळेस समजेल आता की आपल्या नवऱ्यानं काय कारनामे केलेले दारूच्या काळामध्ये. तर त्यावेळेस मिसेसने मला खूप समजून घेतलं. म्हणजे त्यांनी मला याच्यातून बाहेर काढण्यासाठी पण खूप प्रयत्न केला की वेगवेगळ्या ठिकाणी मला ट्रीटमेंट असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल. आमचे दादा आहे तर दादानी मला सायकॅट्रिक ठिकाणी पण 1-2 डॉक्टरकडे मला दाखवलं होतं, नाईक सरांकडे पण दाखवलं होतं, पण त्याचा काही इफेक्ट झाला नाही माझ्यावर. पण दारूचे फटके माझ्या लाईफमध्ये खतरनाक बसले. पण
सगळ्यात मोठा फटका कोणता आहे बसलेला आत्तापर्यंतचा, की जो लक्षात आहे अजूनही? म्हणजे सगळ्यात वाईट गोष्ट जर समजा दारूमुळे झाली असेल तर ती कुठली आहे गोष्ट? सर्वात वाईट गोष्ट अशी झाली की माझ्या फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे माझ्या पत्नीला जो माझा त्रास दिलेला आहे, तर तुमचं होतं लव्ह मॅरेज, लव्ह मॅरेज, आणि तरी ते सुद्धा तुम्ही त्रास दिला. त्रास दिला. आणि त्याच्यामध्ये जो काही मारहाण केली असेल, जे काय समजा दारूच्या नशेमध्ये ज्या काही गोष्टी केल्या असेल, सर्वात जास्त मी त्रास दिला माझ्या मिसेसला. आणि ती गोष्ट विसरण्यासारखी नाही. त्याच्यानंतर माझे जे मोठे बंधू येतात, तर मोठे बंधू इथं पुण्याला होते आणि पुण्याला त्यांचं MPSC UPSCची एक्झाम राहायची किंवा बाकीच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम राहायच्या. त्यावेळेस मी काय नाही खूप सारा राडा करून ठेवायचा. म्हणजे त्याच्या ऐन एक्झामच्या वेळेस मी काहीतरी राडा करून ठेवायचं. मग त्याला नाईलाजानं गावाकडे यावं लागत होतं. मग त्याची एक्झाम जात होती. ती एक्झाम गेल्याच्या नंतर त्याची जी रिॲक्शन राहत होती ते खूप म्हणजे रडल्यागत रिॲक्शन राहत होती. ती एक माझ्या डोक्यामध्ये गोष्ट आहे की बाबा माझ्या दारूमुळं ते पूर्णपणे टोटल त्याचे जे काही जॉब लागायचे होते ते पूर्णपणे जॉब निघून गेले. त्याच्यानंतर मी वडिलाला पण बरेच वेळेस शिवीगाळ केलेली, आईवर हात उचललेला आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या कधी विसरण्यासारख्या नाहीत माझ्या लाईफमध्ये. आणि त्याचं प्रायचित्य बिन आपण काय करू शकत नाही. मग आता दारू सोडण्यासाठी तुम्ही वैयक्तिक कोणते कोणते प्रयत्न केले किंवा मी कोणती संस्था वगैरे काय जॉईन? म्हणजे दारू सोडण्यासाठी तर मी भरपूर सारे डॉक्टर केले, सायकॅट्रिक डॉक्टर केले. सायकॅट्रिक डॉक्टरमध्ये काय जे सायकॅट्रिक ट्रीटमेंट होती त्या ट्रीटमेंटचा कधी मला असर नाही झाला. अक्षरशः मी ते टॅबलेट खाऊन पण सुद्धा मी दारू पित होतो, त्याचा कधी माझ्यावर इफेक्ट नाही झाला. पण अल्कोहोलिक अनोनिमस एक संस्था आहे जी 186 ते 87 कंट्रीमध्ये काम करते, अल्कोहोलिक अनोनिमस म्हणून. आज आपल्या पुण्यामध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, नांदेडमध्ये असेल, बरेच ठिकाणी त्याच्या मीटिंग्स होतात. त्या मीटिंगला मी गेलो. सत्यमेव जयतेचा प्रोग्राममध्ये ते अल्कोहोलिक अनोनिमसची एक ॲड होती. त्या ॲडवर मी नंबर लावला, टोल फ्री क्रमांक GSOचा. तर तिथं मी लावला आणि त्यांनी म्हणले बा मीटिंगला या. आणि ती मीटिंगला गेल्याच्यानंतर तिथं जे माझ्यासारखेच दारुडे होते, म्हणजे त्यांनी दारू सोडली होती. म्हणजे त्याचे अनुभव आणि माझे अनुभव थोडेफार मिळते जुळते होते. तिथं मला प्रेम भेटलं. त्यांनी मला जवळ केलं. त्यांनी मला समजून घेतलं की बाबा दारू हा आजार आहे. दारूपासून आपल्याला मुक्त होण्यासाठी आपल्याला मीटिंग करणं गरजेचं आहे, मनावर कंट्रोल करणं गरजेचं आहे. आणि तिथं गेल्याच्यानंतर मला ह्या गोष्टी पूर्ण शिकायला भेटल्या. त्या एच्या प्रोग्राममधून मी पूर्णपणे दारूमुक्त झालो. म्हणजे तिथे काही तुमच्यावर अशी ट्रीटमेंट वगैरे केली जाते का फक्त संवादातूनच हे करतात? नाही, ट्रीटमेंट वगैरे काय नाही. तिथं पूर्णपणे संवादातूनच पूर्णपणे गोष्टी घडल्या जातात. शेअरिंग राहते तिथं, जे की आज माझ्या दारूमुळं माझ्या लाईफमध्ये काय काय घटना घडल्या, काय काय नाही, ते पूर्णपणे याची शेअरिंग केलं जाते. आणि ती शेअरिंग पूर्णपणे टोटल ओपनली असते. आणि तिथं कोणती जात, धर्म, पंथ किंवा या गोष्टीचा काही उल्लेख केला जात नाही आहे. आणि निनावी पूर्णपणे राहिल्या जाते की आपलं नाव काय जे असेल समजा, कुठंच बाहेरही होत नाही. आणि ओपनली सर्व शेअरिंग राहते. आणि जे म्हणतात ना, दारुड्याची जी भाषा असते ते दारुड्याला समजते. तर तिथं पूर्णपणे जे दारूपासून दूर राहणारे जे दारुडे होते, तर त्यांच्या शेअरिंगमुळं डायरेक्ट माझ्या याच्यावर बराच इम्पॅक्ट पडला. आणि त्याच्यापासून हळूहळू मी दारूपासून दूर राहिलो. आजही मी त्या मीटिंग करतो. आजही रेग्युलर मीटिंगला जातो मी. जसं टाईम भेटेल तशा पद्धतीने मीटिंगला जातो. म्हणजे त्या संस्थेमध्ये दारू शरीरातून नाही तर मनातून 100% मनातून दारू काढल्या जाते. आणि प्रत्येक कंट्रीमध्ये अल्कोहोलिक अनोनिमसची संस्था काम करते. अल्कोहोलिक अनोनिमसच्या मीटिंग पुण्यामध्ये पण आहेत, मुंबईमध्ये पण आहेत, नांदेड. फीस वगैरे असतात? नाही, फ्री ऑफ कॉस्ट राहते. फक्त तिथं दारू सोडण्याची मनाची तयारी पाहिजे तुमची. फक्त तिथं जाऊन बसणे, ते मीटिंग ऐकणे, एवढी फक्त मनाची तयारी लागते. ऑटोमॅटिकली तिथं दारू मनातून काढण्यात येते किंवा सुटल्या जाते ते शेअरिंग ऐकून. संवादातून तुम्ही म्हणताय की या दारूपासून तुम्ही समजा तिथे दूर झालेला आहात. हाच संवाद जर समजा समाजाने किंवा घरच्यांनी किंवा इतर कोणी जर समजा आधीच केला असता तुमच्यासोबत, तुम्हाला जर समजून घेतलं असतं, तर तुम्ही तितक्या दारूच्या आहारी गेले नसते, असं तुमचं मत आहे? हो, 100% मध्ये. कारण की समाजामध्ये काय आहे माहिती आहे का, दारुड्याला बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. म्हणजे दारुड्याला काय नाही, एक अपराधीपदाची भावना जसं असते तशा पद्धतीला बघितलं जाते. एक अपराधी म्हणून बघितलं जाते. समाजामध्ये जर विचार करायला गेलं तर घरामध्ये दारुड्याची किंमत कमी असते. पत्नी किंमत करत नाही दारू पिल्याच्या नंतर. त्याच्यानंतर आईवडील किंमत करत नाहीत, भाऊ किंमत करत नाही, समाज किंमत करत नाही आहे. पण त्या लोकाला हे माहिती नाही की बाबा हा दारू कशामुळं पित आहे, त्याच्यावर काय सोल्युशन काढायचं. दारू हा आजार आहे, आतापर्यंत लोकाला माहिती नाही.
ओरिजिनॅलिटीमध्ये जर बघितलं तर हे दारू हा आजार आहे आणि त्याच्यावर का नाही जसं कॅन्सरवर किंवा बाकीच्या गोष्टीवर आपण ट्रीटमेंट करतो तर तसं त्या व्यक्तीला सामाजिक दृष्टिकोनामध्ये त्या व्यक्तीला जवळ घेणं फार गरजेचं आहे, त्याला समजून सांगणं गरजेचं आहे. जरी त्यानं 10 वेळेस किंवा 50 वेळेस जरी दारू जरी पिली तर त्याला समजून घेणं, त्याच्यासोबत प्रेमानं राहणं खूप गरजेचं. पण माझ्या बाबतीमध्ये उलट घडलेलं आहे. माझं इंटरकास्ट लव्ह मॅरेज होतं, त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो माझ्यावर खूप वारंवार पडत होतं. दोन्ही पण साईडनं त्या गोष्टीचा माझ्यावर इम्पॅक्ट पडत होतं. कधी या साईडनं भांडणं होत होते, कधी त्या साईडनं भांडणं होत होते. पण ते समजून घेणारे जे लोक जे होते ते समजून घेणारे लोक कोणी नव्हते. त्यावेळेस खूप म्हणजे यातना एवढ्या खतरनाक होत होते की त्या यातनेला कुठं जागा नव्हती आणि ती जागा कोण जर भरून काढत असेल तर ती फक्त दारू काढत होती. आणि त्याच्यातून उभारण्यासाठी मला कोणतं काही दुसऱ्या गोष्टी पण नव्हत्या माझ्याकडे की बाबा इथून तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर माझं जवळपास गाव एक नांदेड ते मधातल्या मार्गे जवळपास 60 किलोमीटर गाव असेल, 60-65 किलोमीटर. मी नांदेडून ते माझ्या गावापर्यंत नशेमध्ये पैदल गेलो. काय कारण होतं? फक्त भांडण, फक्त भांडण, रागामध्ये. मी दारूमध्ये अशा घटना केलेल्या आहेत की मी हॉटेलमध्ये पण काम केलं मी दारूच्या याच्यासाठी, दारू पिण्यासाठी. जिथं पडायचं नाही तिथं मी पडलो. कळमनुरी जो माझं तालुका आहे तिथं बसस्टँडला म्हणा किंवा त्या बारच्या बाहेर म्हणा कुठेही, आणि प्रत्येकाला भीक मागून दारू पिणे. म्हणजे त्या दारूनं एवढ्या मला खालच्या स्टेजला पोहोचवलं होतं की मी त्याचा विचारच करू शकत नाही. अक्षरशः त्या डाऊन फेजमध्ये मला टाकलं होतं की त्या फेजमधून मला बाहेरच निघता नव्हतं येत. अल्कोहोलिक अनॉनिमस या संस्थेमुळं फक्त मी त्या दारूपासून आजपर्यंत जवळपास 2018 ते आतापर्यंतच्या याच्यामध्ये मी पूर्णपणे दारूपासून मुक्त आहे. तुम्ही म्हणता की आता दारू पिणाऱ्या माणसाला समजून घेतलं पाहिजे. आपण जर समजा आता दारू पिणाऱ्या माणसांसोबत गोड बोललो, त्याला समजून घेतलं आणि त्याने आणखीन जास्त जर समजा दारू पिली तर मग काय करायचं? नाही, हे चुकीचा गैरसमज आहे. आपल्या इकडे एखादी जर गोष्ट जर आपल्याला एखादा आजार जर झालं तर ते आजार जर थांबत नसेल त्याच्यावर वारंवार ट्रीटमेंट करतो. जर समजा ताप जर आली, जर ताप जर नाही थांबली तर आपण काय करतो? ब्लड टेस्ट करतो. ब्लड टेस्टमध्ये काय निघते, काय गोष्टी निघतात. दारूच्या बाबतीमध्ये तसं नाही. एकदाच आपण प्रयत्न करतो, फक्त एकदा प्रयत्न करतो आणि त्याला कायमस्वरूपी स्टॅम्प मारतो, हे बेवडा आहे, खतम बात. मग त्याला समजून घेणारं कोण आहे? जर तुम्ही जर फॅमिलीमध्ये जर विचार जर केला, समजा जर बायको समजून घेत नाही आहे, आईवडील समजून घेत नाही, तर समाज समजून घेत नाही आहे. समाजाची रचना अशी आहे की समाजाला फक्त ते खेळणं म्हणून जसं असते ना तशा पद्धतीनं दारुड्याच्या लोकांचा युटिलाइज करून काम असेल तर त्याच्याकडून काम करून घेणे किंवा बाकीच्या गोष्टी करून घेणे. पण त्याला कधी जवळ घेऊन कधी विचारपूस केली जात नाही की बाबा तू दारू का पितो, त्याचं नेमकं कारण काय, आणि त्या कारणावर कधी कोणी लोक बसत नाहीत. जसं की माझ्या बाबतीमध्ये तशा घटना घडलेल्या आहेत. मी वारंवार सांगत होते की बाबा मी इंटरकास्ट लव्ह मॅरेज केलेलं आहे, मला याच्यापासून जे काय दोन्ही फॅमिलीने एकत्रित यावं आणि याच्यातून एक मार्ग काढून चांगल्या गोष्टी व्हायला. पण ज्यावेळेस का नाही हे सर्व मार्ग काढायला आले त्यावेळेस माझा जो दारूवरचा जो ताबा होता तो पूर्णपणे संपून गेला होता. म्हणजे मी पूर्णपणे ते अधीन झालो होतो दारूच्या. तर सामाजिक दृष्टिकोन एवढा डेंजर आहे, न समजून घेणारा सामाजिक दृष्टिकोन आहे. याच्यामध्ये असे असंख्य सारे तरुण आहेत की ते त्याला कोणी समजून न घेतल्यामुळं का नाही संपून गेलेले आहेत. त्यांच्या टॅलेंट असते. मी हायर एज्युकेटेड होतो. मी एक काळामध्ये 25,000ची दारू पिली, लास्टला 1-1 रुपया मागून देशीची पण दारू पिली. दारू एक अशी गोष्ट एकदा ॲडिक्ट झाल्याच्यानंतर ते श्रीमंत, हायर एज्युकेटेड किंवा कोणीच काय बघत नाही. आम्हालाही सारखं आहे आणि हायर एज्युकेटेड पण सारखं आहे, त्याला संपून टाकते पूर्णपणे टोटल. दारूमध्ये मी अशा असंख्य साऱ्या चुकी केल्या आहेत की त्या चुकीची आज मला भरणा करता येत नाही. बऱ्याच साऱ्या गोष्टी मी चुकीच्या केलेल्या त्यावेळेस. आता बरेच तरुण आपण बघतो की दारू जेव्हा पितात ते एन्जॉयमेंट म्हणून असतात पित, पण मग काही लोक एन्जॉयमेंट म्हणून पितात, मग काही लोक ते त्यांचं जे पिण्याचं प्रमाण आहे ते हळूहळू वाढत जातं. असे दारू पिणाऱ्यांचे काही प्रकार वगैरे? हो आहेत. दारू म्हणजे आता जेवढं मला समजलं, मी त्यामध्ये जर साधारण PhD झालेली माझी, तर दारू पिण्याचे जवळपास 3 प्रकार असतात. सोशल ड्रिंकर, एक मिडियम ड्रिंकर आणि एक हेवी ड्रिंकर. सोशल ड्रिंकरमध्ये काय, जो दारू पिणारा व्यक्ती आहे तो 90 किंवा 90च्या वरती एक पॅक घेऊन आपलं सुखी समाधानी जे फॅमिलीसोबत जेवण खाऊन वगैरे करून ते त्याची लाईफ. मिडियम ड्रिंकर जो असतो तो कधीतरी दारू पितो पण तुफान दारू पितो, आउट होईपर्यंत.
आणि हा जे हेवी ड्रिंकर जर राहतो तर हेवी ड्रिंकरचं काय त्याला डेली दारू लागते म्हणजे लागतेच. त्याचं प्रमाण आता हळूहळू 100पैकी जवळपास 40 ते 30-40% गेलेलं आहे. म्हणजे हेवी ड्रिंकर आता जास्त प्रमाणामध्ये वाढत आहेत. का वाढत येतं? समजून घेणाऱ्याची जी संख्या जी आहे, सामाजिक दृष्टिकोनामध्ये समजून घेण्याची जी संख्या आहे ना, ही फार कमी झालेली आहे. दारू म्हणलं की त्याला आपण एक अपराधी भावना म्हणून बघतो. तर ती अपराधी भावना न बघता त्याच्याकडे जाऊन त्याचे काय प्रॉब्लेम आहे त्याचे सोल्युशन करणं फार गरजेचं आहे. समजा माझ्यासारखे बरेच सारे लोक येतात. समजा आता मी या फेजमधून बाहेर निघलो, ठीक आहे, पण मात्र बाकी काही भरपूर सारे लोक आहेत आज मला समाजामध्ये दिसतात की त्यांच्याकडे टॅलेंट आहे, सर्व गोष्टी, फक्त दारूमुळे ते संपून गेलेले आहेत. असे बरेच सारे लोक येतात, पण समाज त्याला ॲक्सेप्ट नाही करत. ही सर्वात मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. दारू, एखादा टॅलेंटेड व्यक्ती आहे त्यानं जर दारू जर पिली समजा, तर त्याला येड्यात काढतं समाज. त्याला म्हणते याचं काय खरं नाही, म्हणते बेवडा आहे म्हणते. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर मी माझ्या घरामध्ये जेव्हा मी काही मतं वगैरे घेण्याचा विचार जेव्हा राहत होता, जेव्हा माझ्या बहिणीचं लग्न होतं तेव्हाच मी दारू पित होतो, तेव्हाच खूप दारू पित होतो. तर माझं एकही मत घेण्यात आलं नाही. का? कारण मी बेवडा आहे म्हणून. का? माझा टॅलेंट नव्हता, मी बोलू शकत होतो, पण मात्र मला बोलण्याची मुभा कुठेच दिली नाही. म्हणजे सामाजिक दृष्टिकोनात हे ॲक्सेप्टच नाही आहे बेवड्यासाठी. तर अशा बऱ्याच साऱ्या घटना आहेत. इतकी दारू पिऊन पण आज तुमची बायको तुमच्या सोबत आहे खंबीरपणे. त्या बायकोबद्दल काय सांगाल? बायकोबद्दल सांगायचं झालं तर बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. आज जर मी जर इथं जर तुमच्यासमोर जे काही इंटरव्ह्यू देत आहे तर हे फक्त माझ्या बायकोमुळे देत आहे. माझ्या बायकोनं जे काय सोचलं आहे, एकतर काय माहिती आहे की सामाजिक दृष्टिकोनामध्ये का नाही, पुरुषाला खूप मोठी वाव आहे पण स्त्रीला नाही. माझी पत्नी इंटरकास्ट करून माझ्यासोबत आली होती. आल्याच्यानंतर तिला जे ते जशी इज्जत भेटायला पाहिजे, जे मान सन्मान भेटायला पाहिजे, ज्या गोष्टी भेटायला पाहिजे तिला भेटल्या नाही. जर मला जर त्रास होत असेल तर तिच्यापेक्षा तिला किती त्रास होत असेल. तर तिनं मला प्रत्येक गोष्टीमध्ये का नाही ती माझ्यासोबत होती. तिनं ज्या गोष्टी नाही करायला पाहिजे त्या गोष्टी माझ्यासाठी केल्या. तिनं आजच्या कंडिशनलाही सुद्धा ती माझ्यासाठी ॲडजस्टमेंट करते, सर्व गोष्टी वगैरे करते. चला बाबा घरी काही प्रॉब्लेम जर असेल तर समजून घेण्याचा प्रयत्न करते. माझा बॅकबोन म्हणजे ती आहे. मी जर आज जर जिवंत जर असेल तर मी माझ्या बायकोमुळे जिवंत आहे. आज जर मी जर जिवंत असेल तर मी माझ्या फॅमिलीमुळे जिवंत आहे, भावामुळे जिवंत आहे, आईवडिलांमुळे जिवंत आहे. पण सर्वात मोठा जर सर्वात जास्त जर हातभार कोणाचा जर असेल तर माझ्या बायकोचा. माझ्या बायकोला मी एवढा त्रास दिला, त्या त्रासातून पण सुद्धा तिनं मला कधी एकट्याला सोडलं नाही. दैनंदिन सपोर्ट म्हणजे म्हणतो ना आपण, मोटिवेशनल करणे किंवा चला, तिला खूप त्रास होत होता. म्हणजे लेडीज कधी सांगत नाही तर तिला तिच्या फॅमिलीकडून पण त्रास होत होता. मी काही कामधंदा करत नव्हतो, मग दोन्ही पण फॅमिलीवाले बोलायचे तिला, तुझा नवरा तर काही करतच नाही, खाली प्लीज बसू नये, त्याचं आता कसं करायचं काय करायचं, तुझी चॉईसच खराब झाली. म्हणजे तिला एवढी मेंटली ट्रेस होती. ती गव्हर्मेंट जॉबला होती म्हणून तिनं ते पूर्णपणे हँडल करू शकली. तर त्या ठिकाणी जर दुसरी कोणती जर लेडीज जर असती तर शक्य नव्हतं, पॉसिबल नव्हतं. खूप सारे असे साईड इफेक्ट आहेत की मला नंतर दारू सोडल्याच्या नंतर ते समजायला लागले होते. दारूचे खूप खूप आज आपण बघतो की म्हणजे काही न करता सुद्धा बायका नवऱ्याला डिवॉर्स देतात आणि त्यांच्याकडून चांगली ॲल्युमिनी वगैरे घेतात. अशा पण स्त्रिया आहेत. आणि तुम्ही एवढा त्रास दिल्याच्या नंतर सुद्धा तुमच्यासोबत खंबीरपणे सोबत उभी आहे तुमची बायको, अशा पण स्त्रिया आहेत. हो. तर खरंच म्हणजे मला असं वाटतं की तुमची जी काही जर्नी आहे त्याच्यामध्ये तुमच्या बायकोचा खूप मोठा हातभार आहे. तुम्ही इंटरकास्ट मॅरेज आहे हे केलेलं. आता बऱ्याच म्हणजे आपण आता एकंदरीत जर समाज आपण पाहिला तर इंटरकास्ट मॅरेजकडे बघण्याचा एकंदरीत दृष्टिकोनच समाजाचा वेगळा असतो. वेगळा आहे. तुम्हाला काय वाटतं की इंटरकास्ट मॅरेज आपला समाज इतका प्रगत होऊन देखील आणखीन का समजून घेऊ शकत नाहीये? त्याचे वेगवेगळे कारण आहे. मेन म्हणजे काय, समाजाला काय नाही, प्रतिष्ठा पाहिजे, मान पाहिजे, सन्मान पाहिजे. या गोष्टीमुळे पूर्णपणे गोष्टी एकमेकावर पूर्णपणे डिपेंड आहे. एकतर काय, जेव्हा इंटरकास्ट आपण मॅरेज करतो ना तर समाजामध्ये काय नाही ॲक्सेप्टेशन येत नाही. समाज काय करते माहिती आहे का, त्याच्या चांगल्या गोष्टी नाहीत बघत, फक्त त्याला काय म्हणतात, सरळ खेडेगावामध्ये म्हणतात की बाबा त्यानं कोणत्या तरी समाजाची बाई ठेवून घेतली, त्याला ॲक्सेप्ट नाहीत करत. म्हणजे समाजाचा आजही
आपण एज्युकेशन घेऊन पण सुद्धा जो स्त्रियाबद्दल बघण्याचा जो दृष्टिकोन आजही तो खालच्या दर्जाचा जो पूर्वी जसा होता तसाच आहे. त्याच्यामुळं का नाही डिप्रेशन येऊन खूप साऱ्या स्त्रिया का नाही आज आत्महत्या करत आहेत. इंटरकास्ट केल्याच्यानंतर सर्वात जास्त डिवॉर्सचं प्रमाण त्याचं आहे. का? कारण की समाज त्याला समजून घेत नाही, समाज त्यांना ॲक्सेप्ट करून घेत नाही. जर समाजानं त्यांना जर ॲक्सेप्ट करून घेतलं तर त्यांच्यासारखं मॅरिड लाईफच नाही कोणाची. आज आपण अरेंज मॅरेजमध्ये बघतो खूप प्रमाणामध्ये डिवॉर्स आहे, त्याच्यामध्ये पण प्रमाण आहे. कारण की छोट्या छोट्या इगोमुळं त्यांनी डिवॉर्स घेता येतं. जे पोटगी म्हणतो आपण पोटगी घेते. पण इंटरकास्ट केल्याच्यानंतर दोघाला पण घर नसते ना, नवऱ्याला त्याची बाजू मांडण्यासाठी त्याची फॅमिली नसते आणि मुलीला तिची बाजू मांडण्यासाठी तिची फॅमिली नसते. डायरेक्ट माझ्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर माझ्या घरचे मला डायरेक्ट म्हणले तू केलं तुझं बघून घे. मला काय याच्या संदर्भामध्ये घेणं देणं नाही. माझ्या मिसेसला समजा तसंच डायरेक्टली बोलले की बा तू तुझं केलं तर तू तुझं बघून घे. तर आमच्यासारखे जे इंटरकास्ट केलेले लोक आहेत त्यांनी मग जायचं कुठं? जर समाज जर ॲक्सेप्ट नाही करत आहे तर मग त्यांना जायचं कुठं? जर त्या ठिकाणी समजा माझी मिसेस जर खंबीर जर नसती समजा, मग तिने आत्महत्या करायची होती. मग आत्महत्याला प्रवृत्त कोण करायला? समाज करायला. मग समाज ज्यावेळेस काय नाही, समाजातले जे वरिष्ठ लोक असतात, जे पंचायत आपण जो म्हणतो किंवा बाकीच्या गोष्टी जे म्हणतात, ही पंचायत आपल्याला ॲक्सेप्ट करत नाही. का करत नाही? कारण आपण ती चौकट मोडण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर का नाही आपण एक समाजामध्ये वेगळं काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आणि अशा वेळेस ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी तयार करतो तर त्यावेळेस समाज त्याला ॲक्सेप्ट करत नाही. मग त्यावेळेस आत्महत्येचं प्रमाण खूप जास्त. पण आज आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की बाबा इंटरकास्ट लव्ह मॅरेज केलं, सुसाईड करून घेतलं किंवा बाकीच्या गोष्टी करून ज्या घेतलेल्या आहेत त्याचे कारणच आहेत समाज ॲक्सेप्टच करत नाही. याचा खतरनाक त्रास मला झालेला आहे आजही. आता तरी समजा परिस्थिती बदलली म्हणा माझी, पण अगोदर खूप खतरनाक त्रास झालेला. मग तुम्ही आता आपण बघतो की एखाद्याला जर एखादं व्यसन असेल, म्हणजे आता दारू पिणाऱ्याला जर दारूचं व्यसन आहे आणि एक दिवस जर दारू पिली नाही तर त्याचा सुद्धा खूप त्रास होतो, हात थरथर करतात. मग तुम्ही दारू जेव्हा सोडली तेव्हा दारू सोडल्यावर तुम्हाला काही त्रास झाला? जेव्हा दारू पिल्या त्याच्यापेक्षा जास्त त्रास झाला मला. जेव्हा दारू पित होतो ना तेवढा जास्त त्रास होत नव्हता, त्याच्यापेक्षा दारू सोडल्याच्या नंतर फार त्रास झाला. हॅल्युसिनेशन होत होतं मला. मी काय नाही सेकंड मजल्यावर राहत होतो. सेकंड मजल्यावर जेव्हा राहत होतो तेव्हा मला असं वाटत होतं की आता मी तो खाली पडतो. अनामिक भीती निर्माण झाली होती. म्हणजे जर टॉयलेटला जर जायचं असेल तर मला माझ्या मिसेसला किंवा कोणाला तरी घेऊन जावं लागत होतं. म्हणजे एवढी अनामिक भीती तयार झाली होती मनामध्ये. आणि वेगवेगळ्या गोष्टीचं एक सर्कल जे आहे ना मनामध्ये तयार झालं होतं. जसं की मी माझ्या लाईफमध्ये का नाही दारू पिते वेळेस का नाही बऱ्याच सारे लपडे केले, बरेच सारे धिंगाणा केले, मारझोड केल्या. त्याच्यानंतर बारची उधारी होती. तर मला असं वाटतं कोणी येऊन मला मारते का, कोणी काय होते का. आणि रात्र झोप येत नव्हती. म्हणजे जवळपास मी 8-8, 10-10 दिवस झोपलो नाही त्यावेळेस. एवढा मेंटली त्रास होत होता. आणि गोळ्यानं मला काही इफेक्ट होत नव्हता. पहिल्यापासून जो गोळ्याचा जो हे होता सायकॅट्रिक टॅबलेट जे होतं मला त्याचा कधीच माझ्यावर काही इफेक्ट नाही झाला. ना झोप येत नव्हती, काय येत नव्हती. खूप म्हणजे तो जो मधातला जो फेज जो होता दारू सोडल्याच्या नंतरचा जो एक 3-4 महिन्याचा जो फेज जो होता तो माझ्यासाठी खूप त्रासदायक होता फेज. आणि त्याच्यामध्ये एवढ्या यातना भोगल्या. कारण की दारू सोडल्याच्या नंतर मला वाटलं की समाज ॲक्सेप्ट करेल की चला बाबा चांगलं झालं आहे ना दारू सोडली हे केली. ते पण नाही. तिथं बी तीच जी पहिली परिस्थिती होती तीच परिस्थिती परत तिथं उद्भवली. परत हे काय काम करत नाही, इकडे तिकडे फिरतच आहे, बायकोच्या जीवावर खातच आहे, बायकोच्या जीवावर बायकोच्या पेमेंटवर जगत आहे. त्यांनी कधी हे विचार नाही केला. ज्यावेळेस याचा काळ चालू होता त्यावेळेस यानं सर्व गोष्टी सांभाळल्या. पण मात्र जे बायको जेव्हा आता हे रिकाम आहे तर मग बघण्याचा दृष्टिकोन त्याने खूप डेंजर राहते आणि मनाला खूप यातना राहते. जर मला त्यावेळेस असं वाटत होतं की बाबा मी माझ्या पत्नीच्या पेमेंटवर जेवण करत आहे किंवा राहते, रेंट तिनं देत आहे, मी एक व्यक्ती म्हणून फक्त तिच्यासोबत आहे. या गोष्टीचा खूप मला पश्चाताप होत होता, त्रास होत होता. आणि ते गोष्ट मनाला लागत होती मला की आपण पण काही ना काहीतरी गोष्टी करायला पाहिजे. मग दारूमधून पूर्णपणे बाहेर आल्याच्या नंतर तुम्ही नोकरी वगैरे शोधण्याचा प्रयत्न केला की डायरेक्ट व्यवसाय स्टार्ट केला? नाही, मी नोकरी वगैरेचा शोधण्याचा प्रयत्न नाही केला. नोकरी शोधण्यासाठी माझ्याकडे काही पर्यायच नव्हता.
कारण की माझी मार्केटमध्ये एवढी डाऊन परिस्थिती झाली होती की मला कोणती कंपनी घ्यायला ॲक्सेप्ट नव्हती. प्रत्येक ठिकाणी माहिती होती की बा हे बेवडे, दारू पिते, धिंगाणा करते, राडे करते, जे काय आहे ती दुनियादारी करते. मी डायरेक्टली काय केलं, मी स्वतःचा बिझनेस उभा करण्याचा प्रयत्न केला. जी माझी पहिली गुट्टे मेडिकल इन्स्ट्रुमेंट्स अँड सिस्टीम, जी माझी पहिली प्रोप्रायटर जी फर्म आहे ती मी पहिले स्टार्ट केली तिथून. आणि तिथून मग माझा सर्व पूर्णपणे प्रवास चालू झाला. आणि त्यावेळेसही ज्यावेळेस मी माझी फर्म टाकत होतो तर त्यावेळेस का नाही, माझ्यासोबत फक्त मी आणि माझी पत्नीच होतो, दुसरं कोणी नव्हतं. घरचे वगैरे नाही आले? नाही, कोणीच नाही. म्हणजे मी माझ्या घरच्यांना पण पत्रिका पाठवली होती, माझ्या सासरवाडीच्यांना पण पत्रिका पाठवली होती, बाकीच्या पण बऱ्याच लोकांना पत्रिका पाठवली, नातेवाईकाला पत्रिका पाठवली होती, फेसबुकला, व्हॉट्सअपला बऱ्याच ठिकाणी पत्रिका पाठवली, पण कोणी पण आले नाही. त्यावेळेस फक्त माझे जे अल्कोहोलिक अनोनिमसचे मित्र होते, जे एचे मेंबर होते, तर त्यांनी मला हेल्प केली आणि माझी मिसेस. इवन ज्यावेळेस मी माझा बिझनेस टाकला तर चेअर पण मी सेकंड हँड घेतल्या होत्या. त्याच्यानंतर माझे टेबल जो होता, टेबल पण सेकंड हँड घेतला होता. म्हणजे प्रत्येक गोष्ट सेकंड हँड होती, कारण की माझ्याकडे तेवढे काही पैसे नव्हते, काय नव्हते त्या परिस्थितीमधून बाहेर आल्याच्यानंतर. तर त्यावेळेसही समाजाने ॲक्सेप्ट नाही केलं. ज्यावेळेस मी चांगलं काम करत होतो, मी इंटरकास्ट केलं, समाजाच्या हिशोबानं चुकीचं असेल, पण ज्यावेळेस मी चांगलं काम करत होतो ते ॲप्रिशिएट करणं पण समाजाचं काम आहे. पण त्यावेळेस पण मला समाजाने सपोर्ट नाही केला. त्यावेळेस पण माझी जी पहिली जी परिस्थिती होती, सेम परिस्थिती माझ्या कामाच्या वेळेस पण ती उद्भवली होती. म्हणजे समाज तेव्हा सुद्धा तुम्हाला ॲक्सेप्ट करत नव्हता? नव्हता. एक तुमचा किस्सा मला आठवतं की कोविड दरम्यान जेव्हा वहिनींची डिलिव्हरी होती, हो. झाली, तेव्हा सुद्धा तिथे सुद्धा सगळं काम करण्यासाठी तुम्ही एकटेच होता? हो. ते किस्सा असा आहे की ज्यावेळेस मी दारू सोडल्याच्यानंतर माझा बिझनेस थोडाफार चालायला लागला, थोडंफार सर्व गोष्टी व्हायला लागल्या. मग मिसेस माझ्या प्रेग्नेंट होत्या, तर कोणीच नव्हतं. त्यावेळेस काय झालं, तिला लागणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी, तिला लागणारे फळं असतील, ह्या गोष्टी असेल, मी छोट्या गोष्टी केल्या. म्हणजे समाजामध्ये का नाही, मी त्यावेळेस बघितलं की इंटरकास्ट केल्यामुळं काय त्रास होऊ शकतो. म्हणजे मी अक्षरशः तुम्हाला सांगू का सर, की मी मिसेसला मी स्वतः जेवण करून वाढलेले, तिला होत नव्हतं तर. आणि मिसेसनं पण मला का नाही, ज्यावेळेस माझा बिझनेस होता ना, त्यावेळेस सकाळी मला 4 वाजता रेल्वे स्टेशनला सोडायला ते नाही येत होते. म्हणजे जर या ठिकाणी जर समजा मी अरेंज मॅरेज जर केलं असतं तर माझ्या अवतीभोवती 2-4 लोक राहिले असते. पण मी इंटरकास्ट केल्यामुळे माझ्या आजूबाजूला कोणीच नव्हतं. इवन डिलेवरी झाल्याच्या नंतरची जी भयानक परिस्थिती होती, तो कोविडचा काळ होता. आणि कोविडच्या काळामध्ये काय झालं, बाळाला प्रॉब्लेम झाला आणि तिच्या आईला पण प्रॉब्लेम झाला. त्यावेळेस मी एकटाच होतो. त्यावेळेस सिच्युएशन अशी होती की एका हॉस्पिटलमध्ये मुलगी ॲडमिट होती, एका हॉस्पिटलमध्ये आई ॲडमिट होती. म्हणजे जर बाळाला दूध जर पाजवायचं असेल तर तिकडं मला तिला एकट्याला दूध पाजावं लागत होतं. म्हणजे एवढी भयानक परिस्थिती. त्यावेळेस पण साथ देणारे फार कमी लोक होते माझ्यासोबत. म्हणजे ती जी परिस्थिती आज जर आठवलं तर माझ्या अंगावर काटे येतात. त्या परिस्थितीचा आजही पण जेव्हा मी अनुभव घेतो तर मला एवढा त्रास होतो, खतरनाक त्रास होतो. मी ज्यावेळेस मुलगी माझी ॲडमिट होती, गार्गी ॲडमिट होती, तर मी पूर्णपणे बघितलं. मी गजानन महाराजाला जास्त मानत होतो, तर गजानन महाराजाची पूजा केली आणि म्हणलं या एकदा संकटातून मला बाहेर काढ. पण परिस्थिती खूप नाजूक होती. मी माझ्या म्हणजे पत्नीला तेवढ्या जवळून जे बघितलं त्या वाईट परिस्थितीमध्ये, तर मला नाही वाटत की ते गोष्ट कधी मी विसरू शकेल. या समाजाची म्हणा किंवा बाकीच्या गोष्टीची म्हणा, नाही विसरू शकत मी. कारण की माझ्या मुलीला त्रास झालेला आहे, माझ्या पत्नीला त्रास जे झालेला आहे, ते खूप वाईट परिस्थिती होती. मी ज्यावेळेस एकटा तिथं उभं होतो तर माझ्या बाजूला कोणी उभं नव्हतं. मी त्या परिस्थितीमध्ये काय कंडिशनमध्ये हँडल केली परिस्थिती ते माझं मला माहिती आहे. ज्यावेळेस माझी मुलगी जन्माला आली तर बघण्यासाठी पण कोणी नव्हतं. आणि जेव्हा तुमचा मुलगा जन्माला आला तेव्हा म्हणजे तुमची परिस्थिती पूर्णपणे बदललेली होती. तुमच्याकडे पैसा बऱ्यापैकी आलेला होता आणि तेव्हा
हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांची म्हणा गर्दी झाली होती. गर्दी झाली होती, मला बसायला जागा नव्हती. म्हणजे समाज किती दुतोंडी असतो दुतोंडी हे होते. आपल्याला या गोष्टीवरून लक्षात 100% म्हणजे काही घटना अशा आहेत माझ्या लाईफमध्ये घडलेल्या आहेत की ते मी कधी विसरू शकत नाही. म्हणजे व्यक्ती म्हणून तुम्ही तेव्हाही तेच होतात हा, आणि नंतरही नंतरही तेच तेच होतात. फक्त आहे. गोष्ट बदलली होती पैशाची. पैशाची म्हणजे समाजासाठी तुम्ही माणूस म्हणून महत्वाचे नसताच कधी. नसतं. तुमच्याकडे पैसा किती आहे त्याच्यावर पूर्णपणे गोष्टी डिपेंड येतात. ज्यावेळेस का नाही माझं बाळाची डिलिव्हरी होती तर अक्षरशः पूर्ण हॉस्पिटल भरून होतं. दोन्ही साईडचे नातेवाईक होते. कारण तेव्हाही तुम्ही इंटरकास्ट मॅरेज तेव्हा काही इंटरकास्ट मॅरेजच होतं. पण आणि आता- तेव्हा तो आडकाठी नाही आली त्याची. नाही. मी तर माझ्या पत्नीला खूप जास्त व्हॅल्यू देतो. म्हणजे मी त्यावेळेस पण पत्नी मला वारंवार म्हणत होती कोणी जर नाही आले तर आपलं आपण करू, आपलं आपण हे करू, आपण सर्व गोष्टी सांभाळून घेऊ. 8व्या महिन्यापर्यंत मिसेसनं मला हेल्प केली माझ्या बिझनेसमध्ये. तुम्हाला एक किस्सा सांगतो. मी बीडला जात होतो. माझं जेव्हा कारण सुरुवातीला जेव्हा मी ऑफिस टाकलं होतं ना तर मी बीडला जात होतो. तर सकाळी 5:30ची ट्रेन राहायची. 5:30च्या ट्रेननं मला जायचं राहायचं. 4 वाजता माझे मिसेस मला टिफिन करून द्यायची आणि रेल्वे स्टेशनला सोडण्यासाठी यायची. तर तिथून मी ज्यावेळेस ट्रेनमध्ये बसायचो तिथून तर परळीपर्यंत झोप घ्यायची. नंतर परळीला उतरायचं, तिथं टिफिन खायचा आणि डॉक्टर लाईन पूर्णपणे पैदल फिरायची. कारण खिशामध्ये माझ्या 400 रुपये राहायचे. जाण्या येण्याला 50-50 100 रुपये ते गेले. नंतर तिथून बीडची गाडी पकडायची. त्या बीडच्या गाडीमध्ये बसायचं. तिथं 70 रुपये जायचे, 140 रुपये तिथं जायचे आणि तिथं पूर्णपणे डॉक्टर लाईन मी पैदल फिरलो. आणि परत रिटर्न यायचं. परळीचा जे उरलेले काय हॉस्पिटल येतं ते पूर्णपणे परत पैदल फिरायचे. परत जे काय उरलेला जे आपलं उरलेली जी पोळी भाजी जे आहे ते परत खायचे. 7 वाजता परत ट्रेनमध्ये बसायचं. 11 वाजता परत जायचं. तिथून का नाही जाण्यासाठी 70 ते 80 रुपये घ्यायचे माझ्या घरापर्यंत. तिथपर्यंत मी पैदल जायचो. आणि घरी गेल्याच्या नंतर जे काय समजा इन्स्ट्रुमेंट्स गोळा केलेले BP ऑपरेटर्स आहे, छोट्या मोठ्या ज्या वस्तू ज्या राहायच्या ते रात्रभर मी दुरुस्त करायचं. परत सकाळी मी 4च्या गाडीनं परत रिटर्न जे केलेलं आहे तर ते पूर्णपणे द्यायचं. म्हणजे त्यावेळेस पण माझ्या मिसेसनं खूप मोठी साथ दिली मला. म्हणजे म्हणजे मी जे आज ते तुमच्यासमोर जे उभं आहे तर पूर्ण होल फॅमिलीमुळं उभं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये माझ्या आईवडिलाचे याचे सर्वांचे योगदान, पण सर्वात जास्त जर योगदान कोणाचं जर असेल तर माझ्या पत्नीचं आहे. बायकोच आहे. हो, खूप मोठं योगदान. मग तुमचा आता बिझनेस समजा ठीकठाक तिथे तुम्ही स्टेबल केलेला होता आणि नंतर तुम्ही घुसलात कॉन्ट्रॅक्टरशिपमध्ये. कॉन्ट्रॅक्ट पहिलं कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते तुम्ही कसं मिळवलं? पहिलं कॉन्ट्रॅक्ट जे आहे तर GMC मेडिकल कॉन्ट्रॅक्टशिप मी मिळवलं. तिथं जवळपास 16 व्हेंटिलेटर मी दिले होते. त्याचा पण एक वेगळा किस्सा आहे. मी ज्यावेळेस का नाही हे टेंडर करत होतो तर वेगवेगळ्या कंपनीला मी जाऊन अप्रोच झालो. मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या मोठमोठ्या कंपन्याला मी अप्रोच झालो. त्यांची डीलरशिप मागितली मी, त्यांचे ऑथरायझेशन मागितले, पण मात्र मला कोणीच दिलं नाही. मला सरळ पूर्णपणे बाहेर फेकण्यात आलं. पण एक कंपनी होती सिल्वर लाईन मेडिटेक नावाची कंपनी होती. त्या कंपनीनं मला सपोर्ट केला आणि ते सपोर्ट केल्याच्या नंतर का नाही एक गोष्ट का नाही मला तिथून भेटायला लागली आणि तो टेंडर मला भेटलं. ते टेंडर मला पहिलं टेंडर भेटल्याच्या नंतर समजायला लागलं बाबा गुठ्ठे मेडिकलवाला कोणतरी आहे, तो टेंडर घेतो, ते टेंडरमध्ये काम करतो, तो गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये काम करतो, टेक्निकली पर्सन आहे, तो खूप चांगल्या पद्धतीनं काम करतो. हे मग नाव रुपयाला यायला लागलं. पण त्रास तिथेही पण भरपूर झाला. आजपर्यंत सगळ्यात मोठं टेंडर कोणतं आहे तुम्ही घेतलेलं? 13 CRचं माझं सर्वात मोठं टेंडर आहे, जे की सिव्हिल हॉस्पिटलचं टेंडर आहे. सर्वात मोठं टेंडर आहे ते. आणि त्या टेंडर घेते वेळेस खूप परेशानी झाली मला. जे म्हणत कास्टिझम, तिथं खूप मोठा कास्टिझम झाला. जे काय मोठ्या जाती जे येतात, जे मारवाडी, ब्राह्मण, कोमटी, सिंधी याचंच पूर्णपणे अस्तित्व आहे त्या गोष्टीमध्ये. तर या कॅटेगरीने का नाही अक्षरशः मला सळो की पळो करून सोडलं होतं. मला एवढं मेंटली डॅमेज करून टाकलं होतं. त्यांचे पैशाचा प्रेशर असेल किंवा बाकीच्या गोष्टीचा असेल किंवा अधिकाऱ्याला टाकणारं प्रेशर असेल किंवा त्या अधिकाऱ्याला मॅनेज करण्याचं प्रेशर असेल. खूप खतरनाक प्रेशर माझ्यावर यांनी टाकलं. आजही टाकतात ते. ही पूर्णपणे सिस्टीम आहे. तिथं पण खतरनाक मला त्रास देतात ते.
म्हणजे एखादा मराठी माणूस जर समजा बिझनेसमध्ये किंवा टेंडरशिपमध्ये घुसण्याचा जर प्रयत्न करत असेल तर फक्त टॅलेंट असून नाही जमत. नाही तुम्हाला मग जे जातं समजा पाहिजे. तिथे बसलेले आहेत ऑलरेडी ज्यांची मोनोपोली त्यांनी तिथे तयार करून ठेवलेली आहे त्यांच्यासोबत लढण्याची सुद्धा आपली हे ते पाहिजे, ताकद तयारी. पाहिजे, ताकद पाहिजे. मी सतत या गोष्टीसोबत लढलो. मी ज्या वरच्या ज्या जाती येत आहे ह्या जातीला कधीच वाटत नाही किंवा मराठी माणूस या बिझनेसमध्ये यावं, बिझनेसमध्ये येऊन त्यांना डेव्हलप व्हावं. त्यांनी त्यांची पूर्णपणे प्लॅनिंग तयार करतात, त्यांनी त्यांचे लोक तयार करतात, त्यानुसार पूर्णपणे टेंडर टाकतात. जर टेंडर दुसऱ्याला जर भेटत आहे तर सर्व एका ठिकाणी येतात आणि टेंडर पूर्णपणे घेऊन जातात. म्हणजे समोरच्या माणसाचं जो काही नुकसान आहे तर तो आर्थिक नुकसान झालं तर झालं. म्हणजे अशा पद्धतीने ट्रॅप तयार करतात आणि जो मराठी माणूस येणार आहे तो त्याला संपून टाकतात, येण्याच्या अगोदर संपून टाकतात. त्याच्यासाठी काय नाही, मी जे केलेलं आहे तर मी पाठीमागं हटलो नाही. मला माहीत होतं माझ्यासाठी गमवण्यासाठी काही नव्हतं. तर मी यांच्यासोबत संघर्ष केला, आजही संघर्ष करतो मी. आजही कास्टिझममध्ये मला संघर्ष करावा लागतोय. आजही या समाजासोबत मला लढावं लागतोय. आजही पुन्हा जर टेंडर जर घ्यायचं असेल तर हेच समाज राहतं सर्व. जर तुम्ही जर एकंदरीत जर पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये जर बघितलं, वर्मा, शर्मा, त्याच्यानंतर सिंधी समाज, मारवाडी समाज, कोमटी समाज, ब्राह्मण समाज, याच्या व्यतिरिक्त टेंडर कोणालाच नाहीत. सर्वसामान्य एखादा माणूस जर त्याच्यामध्ये मराठी माणूस जर घुसण्याचा प्रयत्न जर केला तर त्याला टेंडर भेटूच देत नाही. त्याच्यासाठी संघर्षाचा मोठा त्याग करावाच लागणार, संघर्ष करावाच लागणार. याच्यासाठी मराठी माणूस मला असं वाटतं की तो संघर्ष करायला कुठेतरी मागे पुढे बघतो. कारण किराणा मालाचे जर समजा आपण दुकानं बघितले तर सर्व मारवाडी लोकांचेच असलेले आपल्याला जास्त दिसून येतील. म्हणजे तुम्ही कुठेही जा, हो, म्हणजे जवळपास म्हणजे 90% जरी समजा आपण म्हटलं तरी मारवाडी समाजच आहे त्या किराणा मालाच्या स्पेसिफिक फील्डमध्ये. तिथे सुद्धा मराठी माणसांचे जे आहेत ते दुकानं खूप कमी असलेले आपल्याला दिसून येतात. 100%. मराठी माणूस आपल्या लेकरांना त्या पद्धतीने का घडवत नाही अजून? त्याचं कारण हे असं आहे का आपल्यामध्ये जे टॅलेंट आहे ते इतर समाजामध्ये नाही आहे. जे मारवाडी समाज वगैरे या समाजामध्ये तेवढं टॅलेंट नाही आहे. ते आपल्या बेसवर धंदा करतात. कारण ग्राहकच नसला तर बाकीच्या गोष्टी काय. पण मात्र आपली जी मेंटॅलिटी आहे आपल्याला लहानपणापासून शिकवल्या जाते की बाबा तू आता जन्मल्याच्या नंतर मोठा झाल्याच्या नंतर तुला काय करायचं आहे, नोकरी करायची आहे. नोकरी जर गव्हर्नमेंट जॉब जर घेतला तर तुला बायको चांगली भेटेल, हुंडा चांगला भेटेल, बरोबर आहे. याच एक सर्कलमध्ये आपल्याला अटकून ठेवलेलं आहे. आपल्याला लहानपणी असं कधी म्हणत नाही की बाबा जाय तू काय कर, आता एखादा धंदा बिंदा बघ काय जमते का तुला, एखादा चहाची टपरी टाक किंवा काही कर, जे काही असेल ते. आपल्या इथं गोल सेट केलेले असतात की मुलगा जर जन्मला तर त्यानं बिझनेस करू नये, त्यांनी जॉब करावं, जॉब करून सकाळी 10ला गेलं संध्याकाळी 6ला आलं, बायकोसोबत राहावं, एन्जॉय करावं, बस खतम बात. याच्यामध्येच आपण त्या सर्कलमध्ये अटकून जातो आणि तिथंच आपण कुठेतरी टॅलेंटची कमी नाही आपल्यामध्ये, टॅलेंटची कमी नाही. आज जर समजा आपण मराठी माणूस जर उतरला समजा बिझनेसमध्ये प्रॉपर वेवनं जर उतरला तर आजही या कम्युनिटीला आपण पाठीमागं पाडतो, 100% पाडू शकतो. पण तसं आपल्याला सराउंडिंग नाही. तसं एखाद्या व्यक्तीचं समजा आता मी या क्षेत्रामध्ये काम करतो तर आजूबाजूच्या म्हणतं याचं काय खरं आहे म्हणते, हे कधी मायनस येईल, कधी डुबल, कधी काय करेल, कधी काय नाही. म्हणजे आपल्याला सपोर्ट करणाऱ्याची संख्या फार कमी आहे. बाकीच्या समाजामध्ये ती सपोर्ट करणारी संख्या फार जास्त आहे त्यांच्यासोबत. म्हणजे डबक्यातून बाहेर निघण्याची जी विचार करण्याची क्षमता आहे ती आपल्यामध्ये आणखी डेव्हलप नाही डेव्हलप नाही. आणि एखादा करतही असेल तर त्याला सपोर्ट करण्यापेक्षा आपण त्याला नाव ठेवण्यात जास्त धन्यता मानतो. नाव ठेवण्यामध्ये, त्याला सतत टोमणे मारण्यामध्ये. एखाद्या समजा ड्रीम जर असेल, समजा त्याला काहीतरी करायचं जर असेल तर त्या ड्रीमकडनं जाऊ देता त्याला सतत टोमणे मारले, बाबा तू एकटा घरी बसायला काय करायला, तू काहीतरी कमव, काहीतरी कर. पण ते हे म्हणणार नाहीत की बाबा तुझं काय ड्रीम आहे, तुझ्या ड्रीमसाठी काय नाही, आपण तुझ्या स्वप्नासाठी काय करू, थोडेफार पैसे जमवलेले तर लावू, आपण काहीतरी करू बिझनेस. तुझं जे काय असेल काम करण्याचं स्वरूप, तर ते काम करण्याचं स्वरूप आपण करू, तर तसं करणार नाहीत. त्यांनी सबसेल त्यांना निगेटिव्ह करून टाकतील. आणि समाज जो आहे आपला, तो समाज का नाही पाय खेचण्यापाठीमागच राहतो. जर एखादा व्यक्ती जर काहीतरी चांगला काम करत असेल तर त्याला ॲप्रिशिएट नाही करत, त्याला निगेटिव्ह करून त्याला संपून टाकण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतात. माझ्या बाबतीमध्ये तसंच भरपूर झालेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस मी माझा बिझनेस जेव्हा सुरुवात केली होती, सुरुवात केल्याच्यानंतर का नाही मी सर्वांना पत्रिका देऊन पण सुद्धा कोणी आलं नाही. का नाही आलं,
त्यानं काय चालणार आहे? काय चालणार आहे, हे बेवडं आहे, याचं काय खरं आहे? ही जी समाजाची मेंटॅलिटी आहे ना, ही कुठेतरी बदलणं गरजेचं आहे. आजच्या कंडिशनला तुम्हाला मी सांगतो, एवढे सारे तरुण चांगले येतं की ते काय कोणतंही काम करू शकतात, पण समाज त्याला ॲप्रिशिएट करू शकत नाही. समाज त्याला सतत का नाही पाठीमागं खेचत जातं. मी ज्यावेळेस माझं सुरुवातीचं स्टार्ट केलं होतं, तर मला आठवते की अक्षरशः मी लेबर लोकांसारखं काम केलं. म्हणजे स्वतः सर्व आणणे, मशीन आणणे, स्वतः सेटअप करणे, स्वतः सर्व म्हणजे ए टू झेड सर्व गोष्टी मी स्वतः करत होतो आणि त्याच्यामध्ये माझ्या पत्नीचा हातभार लागत होता. तर ह्या गोष्टी का नाही करण्याची तयारी आपली मानसिकता आहे, पण आपल्याला सपोर्ट नाही आहे, आपल्याला मेंटली सपोर्ट नाही आहे आपल्याला. तर त्याच्यामुळं कुठेतरी आपण त्या गोष्टीमध्ये पाठीमागं पडतो. समाज, तुम्ही म्हणालात की तुम्ही जेव्हा बिझनेस स्टार्ट केला होता तेव्हा बिझनेसच्या ओपनिंगसाठी नातेवाईकही नव्हते, घरातली नव्हते, कुणीच नव्हतं. आज तुम्ही किती कोटीचं घर बांधलेलं आहे? आता जवळपास माझ्याकडं 1.5 कोटी रुपयाचे 2 घरं आहेत. अच्छा. 1.5 कोटी रुपयाचे 2 घरं आहेत, शेती आहे, त्याच्यानंतर प्लॉट्स आहेत. म्हणजे आज माझ्याकडे सर्व वैभव आहे. आणि आज जर समजा तुम्ही नातेवाईकांना कॉल केला तर येतात का आता? एका नातेवाईकाला जर कॉल केलं तर 4 नातेवाईक येतात. मग ते त्यांना म्हणजे त्यांच्या नजरेमध्ये कधी अशी रिग्रेट दिसली आहे का तुम्हाला, की आधी तुमच्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा होता आणि आत्ता वेगळा आहे, पण त्यांना रिग्रेट वाटतं की नाही रे आपण चुकलो, की नाही वाटत त्यांना? नाही वाटत. म्हणजे त्यांनी लाज सोडून दिलेली आहे. लाज सोडून दिली, सामाजिक दृष्टिकोनातून सर्वांनी लाज सोडून दिलेली आहे. एक मी किस्सा सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस का नाही मी इंजिनिअरिंग कंप्लीट करता आईने एका, ते नाव घेणं बरोबर वाटणार नाही म्हणून मी घेत नाही, आईने एका याच्यासोबत म्हटलं की बाबा मला माझ्या पोराला तुमची मुलगी द्या, असं तसं वगैरे. तर समोरच्या व्यक्तीने डायरेक्ट म्हणलं भिकारी याच्याकडे काय. म्हणजे त्यांनी त्यावेळेस हे नाही बघितलं की बाबा मुलगा इंजिनिअरिंग झालेला आहे, काहीतरी करू शकेल, काहीतरी गोष्टी घडू शकेल, तर ते नाही बघितलं त्यांनी काय बघितलं, तेव्हा तुमच्याकडे पैसा नाही आहे. आणि आज तेच व्यक्ती महिन्यातून 2 वेळेस कॉल करतात. त्यांच्याही मनात कुठंतरी त्यांना वाटत असेल की आज आता त्यांनी आता त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला वास्तव सांगतो, त्यांनी ज्या कंपनीमध्ये म्हणजे ज्या व्यक्तीला मुलगी दिलेली आहे त्या कंपनीची डीलरशिप माझ्याकडे, म्हणजे हे वास्तव. मी माझा एक किस्सा सांगतो तुम्हाला. एक डीलर होते आणि त्या डीलरला मी रिक्वेस्ट करत होते की बाबा, झील नावाची कंपनी वारमरची, त्या डीलरला मी रिक्वेस्ट करत होतो की बाबा मला तू डीलरशिपची पार्टनरशिप दे किंवा डीलरशिपचं मला ऑथोरायझेशन दे, काहीतरी दे, मला टेंडर टाकायचं होतं. त्या कंपनी ऐकलं नाही. त्या तिथला जो सेल्स डीलर जो होता तर त्यांनी आजूबाजूचं ऐकून बाबा हे बेवडा आहे, याचं काय खरं आहे, असं हे ते म्हणजे बऱ्याच गोष्टी माझ्याबद्दल फैलवल्या होत्या आणि निगेटिव्ह वातावरण करून टाकलं होतं मार्केटमध्ये. तर मी काय केलं, दुसऱ्या कंपनीनं मला सपोर्ट केला, त्या कंपनीचे वारंवार मी गोरेगावमध्ये लावलं. त्याच्यानंतर काय नाही, जे झीलचा जो मालक होता मेन, तर त्यांनी माझ्यासोबत कॉन्टॅक्ट केला आणि माझ्यासोबत रिक्वेस्ट केली बाबा जे माझ्या सेल्स मॅनेजर जो काय आहे त्याच्याकडनं जे चूक झालेली आहे याच्यानंतर चूक होणार नाही, त्या व्यक्तीला मी माफ केलं. आज तो व्यक्ती माझ्यासोबत आहे. म्हणजे कधी कधी काय आहे माहिती आहे का, आपल्याला जे लोक आपल्यासोबत वागतात त्याला निगेटिव्ह न घेता त्याला पॉझिटिव्ह पण घ्यावं लागते. मी त्यावेळेस काय समजलं, माझी कमजोरी असल्यामुळे त्यांनी मला दिले नाही. मी सक्षम झालो असते माझ्यासोबत, पण जर मी त्यावेळेस जर निगेटिव्ह विचार जर केला असता, का नाही दिलं, कशामुळं नाही दिलं, तर त्यावेळेस मी परत आणखी त्या डिप्रेशनमध्ये गेलो असतो. कदाचित मी परत आणखी दारूच्या ओघामध्ये परत गेलो असतो. तर ह्या पण कधी कधी घटना होतात. आज माझ्याकडं काही माझे क्लासमेट आहेत जे बायोमेडिकल इंजिनियर आहेत, तर त्यांना असं वाटलं की एक माझा मित्र होता एका कंपनीमध्ये, कंपनीचं नाव नाही घेत आहे, त्या कंपनीमध्ये होता आणि त्याला सांगितलं बाबा नांदेडमध्ये एक डीलर आहे आपला गुठ्ठे मेडिकल इन्स्ट्रुमेंट्स अँड सिस्टीम, तर त्याच्याकडे जाऊन तू भेटून ये. आता ते गुठ्ठे म्हणल्याच्यानंतर त्याला क्लिक झालं की बा हे माझा क्लासमेट तर नसेल इंजिनिअरिंगचा. पण त्याने परत एक विचार केला, साला ते बेवडे ते कशाला कंपनी टाकलं आणि काय करेल, काय नाही, हे कशाला काय करेल. तो ज्यावेळेस आला त्याला विश्वास बसला नाही.
तुम्हीच आहात म्हणून ते. मीच आहे म्हणून त्याला विश्वास बसला नाही. अक्षरशः त्यानं कंपनीच्या मालकाला फोन केला की बाबा हे तर माझा क्लासमेट आहे, काही प्रॉब्लेम नाही, असं नाही तसं नाही. पण ज्यावेळेस मी त्याच्याकडे गेलो होतो त्या कंपनीमध्ये, त्यानं त्याच माझ्याच मित्रांना सांगितलं की बाबा याला तुम्ही डीलरशिप नका देऊ. म्हणजे परिस्थिती काय आहे, ज्यावेळेस तुमच्याकडे सर्व गोष्टी येतात त्यावेळेस तुमच्यासोबत सर्व लोक येतात, पण ज्यावेळेस तुम्ही एकटे आहेत त्यासोबत कोणीच नाही. समाज असेल, नातेवाईक असेल, भावकी असेल, जे कोणी असेल, समजा ईच आणि एव्हरी जे कोणते लोक असतील, तर त्यावेळेस आपल्यासोबत नाही राहते. पण ज्यावेळेस आपली परिस्थिती जेव्हा चांगली होती त्यावेळेस हे सर्व लोक आपल्यासोबत राहतात. तर आता तुम्ही म्हणालात की एकाला जर कॉल केला तसं 4-4 नातेवाईक येतात आणि तुमच्या वाईट काळामध्ये आणि कुणीच येत नव्हतं, तर तुम्ही जेव्हा आता त्यांच्याकडे बघता की आधी हे आपल्यासोबत खराब वागलेत आणि आता खूपच गोड गोड बोलत आहेत बा पैसा बघून आपला, तर तुमच्या मनामध्ये कधी चिडचिड, कधी राग त्यांच्याबद्दल येतो का? तुम्ही जर असं जर ओरिजिनल जर उत्तर जर म्हणले तर 100% चिडचिड राग येते. पण जे माझ्या मिसेस स्वाती जे येतं ते सतत सांगत राहते की बाबा त्यावेळेस त्यांच्याकडनं ज्या घटना घडलेल्या आहेत, जे काय आहे ते आपलेच लोक येतं आणि त्यांची जी मानसिकता आहे ती कधी बदलणार नाही. त्याची मानसिकता तीच राहणार आहे. तर आपण जर पॉझिटिव्ह जर विचार जर ठेवला तर आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होणार नाही. या एकंदरीत सर्व गोष्टीचा जर विचार जर केला तर 100% त्रास होते. पण मात्र जे माझी मिसेस सतत मला सांगत राहते, जेव्हा केव्हा मला चिडचिड होते, जेव्हा केव्हा मला असं राग येतो एखाद्या गोष्टीचा की बाबा त्यावेळेस तर अशी सिच्युएशन होती ना, अशा घटना घडल्यात माझ्यासोबत, तर त्या गोष्टी काय ना मिसेस माझ्या समजून सांगतात की बाबा सामाजिक दृष्टिकोन हा कधी बदलणारा नाही. आज आपण इंटरकास्ट केलं म्हणून बदलणार नाही किंवा बाकीच्या गोष्टी केल्या तरी बदलणार नाही. तर तिनं जे समजून सांगते त्याच्यामुळं कुठंतरी मेंटॅलिटी माझी आजच्या कंडिशनला चेंज झाली. पॉझिटिव्हली मी सामाजिक दृष्टिकोनाला मी बघतो. समाजमध्ये त्याच्यामध्ये ओव्हरऑल टोटल आले सर्व नातेवाईक असतील किंवा बाकीचे जे जवळचे दूरचे जे काही असतील समजा, असं एकाला टार्गेट नाही की सर्व जे लोक जे आपल्या आजूबाजूला पैसा आल्याच्यानंतर जे वावरतात ते त्यांची जी मेंटॅलिटी ती कधी आपण बदलू शकत नाही आहे. त्याला बदलण्यासाठी आपल्याकडे पॉझिटिव्हनेसपणा पाहिजे. तो पॉझिटिव्हनेसपणा जो आहे ना, ज्या माझ्या मिसेस सांगतात त्या पद्धतीनं मी सध्या तरी कंडिशन त्यानुसार वागतो आणि कूल राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. शक्यतो जास्त आम्ही सर्वाला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. ज्या गोष्टी चुका झाल्या असतील त्या ॲक्सेप्ट करून आम्ही समोर जाण्याचा प्रयत्न करतो. सामाजिक दृष्टिकोन आपल्याला माहिती आहे की ते बदलणार नाही म्हणजे बदलणारच नाही आहे. काही जरी केलं तर समजा जे पहिले होते तसं राहणार आहे. तर सध्या तरी मी मिसेसच्या हिशोबानं जे सांगतात त्यानुसार मी कूल राहण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो. एकीकडे आपण म्हणतो की अरेंज मॅरेज केलं पाहिजे, परंतु अरेंज मॅरेज केल्याच्या नंतर ज्या बायका असतात तर त्यांचं असं मत असतं की मग माझा नवरा आणि मी वेगळं राहते. म्हणजे आपण बऱ्यापैकी बघतो की गावाकडे सुद्धा बायका मुलाला घरच्यांपासून तोडण्याचा प्रयत्न करतात अरेंज मॅरेजमध्ये. आणि तुमचं लव्ह मॅरेज असताना देखील आणि एवढा त्रास झालेला असताना देखील तुमची बायको तुम्हाला लोकांना समजून घेण्यासाठी प्रवृत्त करत आहे. म्हणजे तुम्ही लव्ह मॅरेज करून चुकीचा निर्णय घेतला नाही असं मला तरी वाटतं. आणि या गोष्टींकडे खरं तर समाजाने बघण्याची गरज आहे की व्यक्ती कशी आहे. अरेंज मॅरेज करून जर समजा तेच असेल आणि लव्ह मॅरेज करून जर इतकी चांगली व्यक्ती आपल्या घरात येत असेल तर हा दृष्टिकोन मला असं वाटतं की येणारी जी पिढी आहे त्या पिढीने तरी आपला बदलायला पाहिजे, जेणेकरून म्हणजे बऱ्यापैकी परिवर्तन होईल समाजामध्ये. 100% तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे. आजची जर कंडिशन जर पाहिली तर अरेंज मॅरेजमध्ये जे वादविवाद आहेत ते लव्ह मॅरेजमध्ये नाहीत. लव्ह मॅरेजमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे. सर्व गोष्टी एकमेकाला समजून घेण्यासाठी दोघं पण तत्पर राहतात. म्हणजे त्यांना माहीत असते की आपल्यासाठी सपोर्टेड कोणी नाही आहे पाठीमागं. आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे का, समाज मान्य करेल किंवा न मान्य करेल मला माहिती नाही, पण जो माझा काय अनुभव आहे, पत्नी आईवडिलाच्या नंतर सर्वस्व काही असते. ती नवऱ्याची भूमिका निभावू शकते, बाळाची भूमिका निभावू शकते, बहिणीची भूमिका निभावू शकते, आईची भूमिका निभावू शकते, वडिलाची भूमिका निभावू शकते. एकंदरीत या सर्व गोष्टीचा अभ्यास केल्याच्यानंतर मला समजलं की पत्नी का नाही सामाजिक दृष्टिकोनामध्ये सर्वात मोठं स्थान आहे, पण पुरुषाला सर्वात मोठं स्थान दिलं जाते. आज माझ्यासारख्या जर एखाद्या दारुड्याला जर समजा एखादी पत्नी जर समजा या कंडिशनला आणू शकते तिच्या मार्गदर्शनामुळं किंवा बाकीच्या घटनेमुळं, तर त्या लेडीजमध्ये काय पॉवर असेल, तर हे समाजानं बघणं फार गरजेचं आहे. जे काय आज आपण समाजामध्ये अरेंज मॅरेज असेल किंवा इंटरकास्ट मॅरेज असेल तर ते बायकाला दाबून ठेवण्याचा जो प्रयत्न करतो हे कुठेतरी बदलला पाहिजे. आईवडिलाच्या नंतर सर्वस्व जे काय असते समजा तर ती पूर्णपणे पत्नी असते आणि ती पत्नी पूर्णपणे करते.
आता दारूमध्ये तुम्ही जवळपास PhDच केलेली आहे. आता एखादा जर समजा म्हणत असेल की थोडीशी पिऊन बघतो, तर त्याला तुम्ही काय सल्ला द्याल? नाही, मी तर 100% सरळ सरळ सांगेन की दारू पिणं हे चुकीचंच आहे. आणि जरी समजा एखाद्यानं जर म्हणलं की बाबा मला दारू प्यायची आहे, तर ते समाजानं थोडंसं समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण की त्याची मेंटॅलिटी कधीच नसते, दारू पिणाऱ्याची मेंटॅलिटी कधीच नसते की मी दारुडा झालो पाहिजे. त्याला फक्त एन्जॉयमेंट करायची. एन्जॉयमेंट करायची असते. आणि त्याच्यामध्ये काय होते, जे पारिवारिक जे भांडण जे असतात, जसं की घरामध्ये बायकोचे भांडणं होतात, आईवडिलाची भांडणं होतात, आणि त्याचा जो इम्पॅक्ट जो असतो ना, तो सरळ सरळ त्या मुलावर पडतो किंवा त्या पतीवर पडतो. आणि त्याला सामाजिक दृष्टिकोनातून दुसरं कोणी मान्य करायला तयार नसते. मान्य करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे ती दारू असते. तर ते करणं चुकीचं आहे, ते करायलाच नाही पाहिजे. त्याचे जे मी साईड इफेक्ट जे भोगलेले ते मी सर्व प्रेक्षकाला सांगतच आहे की दारू पूर्णपणे चुकीची आहे आणि दारू पिऊ नये. दारूमुळं बरेच संसार उद्ध्वस्त झालेले आम्ही बघतो, तर बरेच संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. तर माझ्यासारखा एखादा व्यक्ती या गोष्टीमधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यातून हळूहळू बाहेर निघलो. मी ज्या कंडिशनमधून बाहेर निघलो, तर माझं असं म्हणणं आहे की समाजामध्ये माझ्यासारखं नाही, पण मात्र दारूपासून दूर राहणं फार गरजेचं आहे. दारूपासून दूर राहिलं तर तुमच्या प्रत्येक गोष्टी का नाही व्यवस्थित राहतात, तुमच्या हातानं कोणत्या चुका होणार नाही. माझ्या जे 99% जे चुका झाल्या ते दारूमुळंच पूर्णपणे चुका झालेल्या आहेत. त्याच्यामुळं दारूपासून दूर राहणं गरजेचं आहे. आणि दारू जर पीत असेल तर समाजानं थोडंफार त्याला ॲक्सेप्ट करून समजून घेऊन त्याला एक चांगल्या रुटीनवर आणणं फार गरजेचं आहे. तुम्ही ज्या संस्थेचा उल्लेख केला होता, अल्कोहोलिक अनोनिमस, तर त्या संस्थेला जर समजा संपर्क करायचा असेल तर काय त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट कसा करावा? म्हणजे एखाद्याला दारूपासून मुक्त व्हायचं असेल, व्यसनमुक्त, मग त्यांनी कसा संपर्क करावा? त्यांनी तुम्ही जर गुगलवर जर घेतलं, अल्कोहोलिक अनोनिमस जर टाकलं, अल्कोहोलिक अनोनिमस GSO मुंबई जरी टाकलं समजा, तर तिथं पूर्णपणे टोटल इन्फॉर्मेशन, ते अल्कोहोलिक अनोनिमस GSO मुंबई जर टाकलं किंवा अल्कोहोलिक अनोनिमस पुणे जरी टाकलं किंवा नांदेड जरी टाकलं, तर प्रत्येक ठिकाणचे हेल्पलाईन नंबर येतं, त्याच्यावर तुम्हाला भेटून जातं सर्व गोष्टी वगैरे. तिथं डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मीटिंगचे पूर्णपणे ॲड्रेस येतं. ऑल महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मीटिंगचे ॲड्रेस येतं. देशामध्ये सर्व ठिकाणी मीटिंगचे ॲड्रेस येतं तुम्हाला. आज नांदेडसारख्या सिटीमध्ये जवळपास 7 ते 8 मीटिंग होतं तिथं. आणि जवळपास 200च्या वरती सोबर मेंबर आहेत तिथं, जे दारूपासून मुक्त येतं. तर ते वेबसाईटवर जाऊन त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकतात. आज मग तुमचे आई वडील तुमच्या सोबत असतात राहायला? हो, आज आई वडील माझ्यासोबत राहतात. आम्ही एकत्रित परिवार राहतो. माझं जे राहणं आहे पूर्णपणे, जे माझा बिझनेस जो आहे तो पूर्ण नांदेडला असतो. आई वडील गावाकडे असतात आणि आमचं सातत्यानं जाणं चालू राहते. आजच्या कंडिशनला कोणत्या प्रकारचे काही प्रॉब्लेम्स नाहीत किंवा काही गोष्टी नाहीत, कारण की त्या पद्धतीनं मी डेव्हलप झालेलं आहे. समाजाला ज्या गोष्टी पाहिजेत त्या पद्धतीने मी डेव्हलप झालेलं आहे. जे समाजाला पाहिजे किंवा ह्याच्याकडे पैसा पाहिजे, तर त्या पद्धतीचा थोडाफार पैसा आहे, चांगला पैसा आहे. तर ह्या ज्या गोष्टी जे आहेत ना, आज समाजामध्ये मी व्यक्ती म्हणून मला किंमत नाही, पण पैसा म्हणून किंमत आहे. तर त्याच्यामुळं फॅमिली सर्व व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. 2020पासून तर आत्तापर्यंत सर्व गोष्टी सुरळीत आहेत आणि समोर पण सुरळीतच राहतील. तुमची जर समजा आपण लाईफ पाहिली तर बऱ्याच चुका तुम्ही केलेल्या आहेत. आता एकंदरीत जर समजा तुम्हाला काही स्पेसिफिक व्यक्तींची जर समजा माफी मागायची असेल तर तुम्ही कुणाची आवर्जून माफी मागाल? लिस्ट तर खूप मोठी आहे, पण मात्र जे माझ्या जवळचे जे लोक येतात त्याच्यामध्ये पहिले येतात आईवडील. जे आईवडिलाला मी खूप वाईट पद्धतीनं वागणूक दिली दारूच्या काळामध्ये, आईवर हात उचललेला आहे किंवा वडिलाला घाण शिव्या दिलेल्या आहेत, किंवा दादाचं मी पूर्णपणे करिअर बर्बाद करण्याचा पूर्णपणे माझ्याकडनं जो प्रयत्न झालेला आहे, तर यांची तर पूर्णपणे माफी मागून पण काय होणार नाही. पण विशेष म्हणजे माझ्या पत्नीची मी जास्त माफी मागेल, कारण की तिचं मी प्रत्येक वेळेस मी मन दुखावलेलं आहे. जसं की मी इंटरकास्ट केल्याच्यानंतर का नाही, तिला प्रत्येक वेळोवेळी तिला अपमानित करण्याचा प्रयत्न केलेला आहे, किंवा या घरच्या कारणावरून असेल किंवा त्यांच्या घरच्या कारणावरून असेल, तर तिची खास करून माफी मागेल. तिच्यावर जे समजा दारूच्या काळामध्ये तिच्यावर मी जे काही अन्याय अत्याचार केले, जे काय समजा माझ्याकडनं जे चुका झालेल्या आहेत, खास करून मी तिची आवर्जून माफी मागेल. तिनं जे माझ्या करिअरसाठी, जे लाईफसाठी जे सॅक्रिफायजेशन केलेलं आहे, जे काय तिनं पूर्णपणे तिचं योगदान जे दिलेलं आहे, ते माझ्या मते कोणी देऊ शकत नाही.
तर खास करून माझ्या पत्नीची स्वातीची मी हात जोडून माफी मागू इच्छितो, कारण की तिच्यामुळंच आज मी इथं आहे. तुमच्यासमोर जे बसलेले, तर या सर्व लोकांची माफी मागायचं आहे. आणि समाजामध्ये जे काही छोट्या मोठ्या गोष्टी जे माझ्याकडनं झालेल्या समाजाचे असेल किंवा मित्रपरिवाराचे असेल किंवा इतर जे माझ्या संपर्कातले काही लोक आहेत माझ्यापासून दुरावलेले आहेत, की जे आजही माझ्या संपर्कात असून पण माझ्यासोबत बोलत नाहीत, जे जिव्हाळ्याचे लोक होते, मला सल्ला करणारे जे लोक होते, जे माझ्यापासून दूर झालेले आहेत, त्यांची मी आवर्जून माफी मागेल. पण या एकंदरीत सर्व प्रवासामध्ये जर हृदयाला लागणारी जर माफीचं जर कोणी जर व्यक्ती जर हकदार जर असेल तर ती माझी म्हणजे पत्नी. तिला वारंवार माफी जरी मागितलं तर त्या चुका आता त्या दुरुस्त होणार नाहीत, पण तिचं 100% मी माफी मागेल. परंतु तुम्ही माफी मागण्याच्या आधी तिने तुम्हाला माफ केलेलं असणार आहे. 100%. तिचं व्यक्तिमत्वच असं आहे की समोरच्याला समजून घेण्यामुळंच ती आज ती आणि मी एकत्रित आहे. तिनं जर त्यावेळेस जर समजून नसतं घेतलं, माझ्यासारख्या बेवड्याला जर सांभाळून जर नसतं घेतलं, तर कदाचित आम्ही एकमेकापासून दूर राहिलो असतो. पण तिनं समजून घेतलं, तिनं संसार सर्व सांभाळून घेतला. आजच्या कंडिशनला हे सुद्धा ती मला सांभाळून घेते. माझ्या छोट्या मोठ्या चुका असतील किंवा काही गोष्टी असेल तर आजही ती मला समजून घेते. त्यामुळं सर्वात हकदार जर कोणी असेल तर माझी पत्नी. एवढी चांगली पत्नी मिळावी यासाठी कोणत्या देवाला नवस बोललेलं आहे? त्याच्यासाठी नवसाचा विषय नाही येणार आहे, त्याच्यासाठी नशीबच लागते आणि हा नशिबाचा भाग आहे. देवाला जरी मागणं जरी घातलं तरी देव म्हणणार, बाई मलाच बरोबर व्यवस्थित भेटलं नाही तर तुला काय भेटणार आहे. हे नशिबाचा भाग आहे. नशिबानं मला माझी पत्नी चांगली भेटली, त्याच्यामुळं मी आज सुखी समाधानी आहे, चांगलं आहे. आता येणाऱ्या समजा जे तरुण आहेत, तरुणांना जर सल्ला द्यायचा असेल समजा वैयक्तिक तुमच्या एकंदरीत या जीवन सफरमधून, तर तुम्ही काय द्याल सल्ला? एकंदरीत समजा करिअरकडे बघण्यासाठी सुद्धा किंवा मग व्यसनाकडे बघण्यासाठी सुद्धा काय सल्ला द्या? एकंदरीत जर मी सल्ला जर द्यायचा जर झाला तर सर्वात पहिलं व्यसनापासून दूर राहणं फार गरजेचं. व्यसनापासून दूर जर राहिलं तर नवीन नवीन आयडियाज यायला सुरुवात होते. जे आपलं सराउंडिंग आहे त्याचं सराउंडिंग चांगलं ठेवणं गरजेचं. आपण कोणासोबत राहतो, कोणत्या सराउंडिंगमध्ये राहतो हे फार गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण वावरतो समाजामध्ये किंवा इतर कोणत्या ठिकाणी ज्यावेळेस वावरतो, तर त्या ठिकाणची जी मेंटॅलिटी आहे त्या मेंटॅलिटीला समजून घेणं फार गरजेचं आहे. जे आत्ताचं जनरेशन जे आहे, तर या जनरेशनमध्ये सर्वात मोठा जो गॅप जो आहे तो सोशल मीडियाचा गॅप आहे. म्हणजे सोशल मीडियावाले एक जनरेशन आहे आणि सर्वसामान्य विचार करणारे एक जनरेशन आहे. तर या दोघांचा ताळमेळ एका ठिकाणी बसून त्यांनी सर्व एकत्रित येऊन जर काम जर केलं तर खूप चांगलं आहे. तर बिझनेसमध्ये जर विचार जर करायचा झाला तर मराठी माणसानं उत्साहपणे यायला पाहिजे. त्याच्यामध्ये कोणताही बिझनेस, छोटा असो मोठा, कोणताही बिझनेस असो, त्या बिझनेसमध्ये मराठी माणसानं उतरायला पाहिजे. आपली पेशन्स आपल्याला वाढवणं गरजेचं आहे. एक सराउंडिंग आपलं चेंज करणं गरजेचं आहे. ते सराउंडिंग जेव्हा आपण चेंज करतो तर ऑटोमॅटिकली आपल्याला मार्ग सापडतात आणि त्या मार्गामधून आपल्याला सर्व गोष्टी भेटायला लागतात. जसं की मी माझ्या पूर्ण करिअरचा पूर्णपणे जर विचार जर केला तर मी फक्त माझ्या लाईफमध्ये दारू सोडल्याच्यानंतर पेशन्स ठेवले, सर्वांसोबत चांगलं राहिलो, नेटवर्किंग माझं चांगलं केलं, बाकीच्या गोष्टी चांगल्या केल्या, माझा बिझनेस डेव्हलप झाला, मी डेव्हलप झालो, परिवार डेव्हलप झाला. आज सर्व गोष्टी चांगल्या आहेत. भविष्यातले काय आता प्लान्स आहेत? आता म्हणजे किती म्हणजे टेंडरशिपमध्येच कंटिन्यू करायचं की आणखीन वाढवायचं पण आहे? आता जवळपास माझ्या आता 3 कंपनी आहेत. त्याच्यातली एक कंपनी मॅन्युफॅक्चरिंग म्हणून आता उदयास येत आहे. काही वर्षामध्ये मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मी उतरणार आहे. त्याच्यामध्ये कन्झ्युमेबल, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स, इक्विपमेंट्स, स्मॉल इन्स्ट्रुमेंट्स, ऑल ज्या मेडिकल ॲसेसरीज असतील त्याचं पूर्णपणे मॅन्युफॅक्चरचं युनिट आपलं इथं चालू आहे सध्या. आणि ते लवकरच एखाद्या वर्षामध्ये ते पूर्णपणे कंप्लीट होईल आणि रन व्हायला सुरुवात होईल. आता बाकीच्या ज्या दुसऱ्या 2 कंपन्या आहेत, एक कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आहे, एक जी गुठे मेडिकल आहे ती कंटिन्युअसली टेंडरिंगमध्ये हे करत आहे. आणि इथंच नाही तर बाहेरच्या राज्यामध्ये पण माझी कामं चालू आहेत. हळूहळू डेव्हलप होतं आहे. माझी टीम वाढली. माझ्या 3 ब्रँचेस आहेत. साताऱ्याला ब्रँच आहे, यवतमाळला ब्रँच आहे, हिंगोलीला माझ्या ब्रँच आहेत. तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी आपण जीवन प्रवास जो आहे ह्यांचा जीवन सफर तो जाणून घेतलेला आहे. आणि तुम्हाला जर समजा असं वाटत असेल की आपण दारूच्या लयच आहारी गेलेलो आहोत आणि आता आपल्याच्यानं काही होऊच शकत नाही किंवा आत्महत्येसारखा विचार जर समजा तुमच्या मनामध्ये येत असेल, तर मला असं वाटतं की त्याच्या आधी आपण आणखीन काय काय करू शकतो
आणि याच्यामधून आपण कसं बाहेर पडू शकतो या गोष्टीचा सुद्धा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. कारण हा माणूस जर समजा 3दा सुसाईड अटेम्प्ट करूनही मेला नाही, म्हणजे देवाची सुद्धा इच्छा नव्हती त्याची की इतक्या लवकर तुम्ही मरावं. काहीतरी म्हणजे कोट्याधीशाचं जे आहे ते, अरे भाई अभी कोट्याधीश होणं बाकी आहे, त्यामुळे तू आधी हो कोट्याधीश आणि नंतर ये. म्हणजे शून्यातून जर आपण झिरो से हिरो, म्हणजे आपण गोष्टी ऐकलेल्या असतात, पिक्चरमध्ये पाहिलेलं असतं, KGF मध्ये तो बिलकुल झाला, पण खऱ्या लाईफमधले झिरो ते हिरो जे आहेत ते आपण पाहिलेले नसतात. तर आज असा एक व्यक्ती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही जर समजा पॉझिटिव्हनेस ह्याच्यातून घेता आला तर बघा, आणि जर काही समजा तुमच्या शंका कुशंका जर असतील तर तुम्ही त्यांना विचारू शकता, मला विचारू शकता. कारण मी सुद्धा समाजाला फाट्यावर मारणारच आहे. कारण माझ्याकडे सुद्धा समाज असं बघतो की हा काय व्हिडिओज करतो बाबा, पण आता आपण हळूहळू का होईना व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा समाजाला दाखवण्याचा प्रयत्न करू की आम्ही काय जे करतो ते चांगलं करतो, मनातून करतो, आणि समाजाला कधी त्याचा त्रास समजा होणार नाही, किंवा काय जे आहे चांगलंच शेवटी म्हणजे ॲट दी एंड जो आहे तो काहीतरी चांगलंच देण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत. तुम्ही इथे आलात आणि मार्गदर्शन केलं, आमच्यासोबत गप्पा मारल्या, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि भविष्यात तर आपण कॉन्टॅक्टमध्ये राहूयातच. बाकी तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे नक्की कळवा. आणि तुमच्या देखील नजरेमध्ये असे जर कुणी असतील की ज्यांचा जीवन सफर आपण या सिरीजमध्ये जाणून घेतला पाहिजे, तर त्यांचीसुद्धा नावं तुम्ही मला येथे सुचवू शकता. त्यांना देखील आपण आपल्या पॉडकास्टमध्ये आणण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. तुम्ही शेवटपर्यंत पॉडकास्ट बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.